हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तर मग पुढे झालं ताई असं की हा. मग मी जेव्हा दवाखान्यात गेली तेव्हा सगळे असे म्हणजे सगळेच गंभीर चेहरे, कोण रडत होतं, कोणी काही म्हणत होतं. आई आणि गं. मला गेल्या गेल्या मग लगेच धीर म्हटले की वहिनी चला तुम्ही त्याला भेटून नाही, मीच म्हटली की चला मला त्यांच्यापर्यंत नाही म्हटलं. हो हो हो. मॅडम, ज्या माणसाला काल मी एवढ्या फ्रेश मूड मध्ये बघितलेला, तो एकदम सेम बॉडी कशी पडलेली असते, सेम हा तसं हा पडलेलं हा होतं. हा हा. सेम. आई गो. एवढी मुवमेंट नाही, काही नाही. नाकावर ऑक्सिजन, परत इकडून नळी तिकडून नळी, हा नाकात नळी. हा. एकदम डेंजर. म्हणजे कधी स्वप्नात पण नव्हतं पाहिलेलं. आम्हाला कसं वाटायचं मॅडम सगळ्यांना की हा ड्रिंक करतो ना, इथे गाडी ठोकेल, इथे हातपाय मोडेल. म्हणजे हा. ही आमच्या चर्चा पण असायची एवढीच, हा, बऱ्याचदा इथपर्यंत की ठीक आहे. हा. इथपर्यंतच होईल असं. धीर पण म्हणायचा नाही हो, तो तो आहे ना, बाकीच्या गोष्टी त्याच्या त्याच्या एकदम प्रोफेशनल असतात बुवा असं. हा हा असं म्हणायचा तो. मला असं काही समजवण्याचं राहायचं ना, तर तो म्हणायचा की तुमचं म्हणजे असं इतका हे नाहीये तो, हा. बाकीच्या गोष्टी त्याच्या प्रोफेशनल नुसार चालतात बुवा असं. बरोबर. हा मग आणि आम्ही दोघं बघून, त्यांनी बघितलेलं होतं आधी, त्यांना काही वाटलं नाही. आणि मला आणि समोर त्या नर्स उभ्या होत्या, त्या हा मला म्हणतात की तुमचे मिस्टर आहे का? म्हटलं हो. हा. म्हणे 99% ते गेलेलेच आहेत म्हणे. हा, डायरेक्ट का मॅडम? हो, असं डायरेक्ट असं. मला हो हो बघा बघ. डायरेक्टली असं. आणि यंग, म्हणजे चांगली यंग, 25-1 वर्षाची मुलगी असेल ती. हा, मग आणि त्या ना मुलांना त्यांचं, काही कळत नाही ते. हा, ते आणि त्यांचं कसं, ते रोजचं आहे ना मॅडम, त्यांना ते त्यांना काही काय वेगळं नाही विशेष ना. नाही. हा. त्यांना त्या भावनाच नसतात, यांचं कोणी आहे का काय. हो आणि हो. म्हटले की त्यांच्या डोक्याची जी आपली बोलण्याची जी वेळ असते ना, ती तुटली आहे. तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही वाचवण्याचा तर भरपूर प्रयत्न करतोय. रात्रीपासून त्यांना 17 ते 18 झटके आलेले आहेत. अय्या. आणि हो, हं. आणि आता जर त्यांना परत झटका, आता सकाळपासून झटका आलेला नाहीये, तर आताची जी मेडिसिन देतोय ती थोडी काम करते असं वाटतंय. पण जर अजून झटका आला तर आम्ही त्यांना आता अर्ध्या तासात आम्ही नेतोच आहे. अर्ध्या नाही, ते म्हटले की आता आम्ही त्यांना म्हणजे नेतोच आहे. आता परत आला बुवा त्यांना 9 वाजता झटका, हा हा तर आम्ही त्यांना आता ऑपरेशनला नेतोय. पण ऑपरेशन नंतर ते कोम्यात जातील, हा. आयुष्यभर काही करू शकणार नाही. बाई गो. आणि 1-1.5 वर्ष तरी ते उठणार नाही म्हणे बेडवरून. बघा, असं कोणी सांगतं का बरं हा, ताई? डायरेक्टली मॅडम, इतकं स्पष्ट माझे धीर खूप डोळे आणायचे तिच्यावर की तू इतकं त्या बाईला एक्सप्लेन नको करू, ती कशी मधुर उभी, आम्हाला पण माहिती, हा तर हा तू इतकं एक्सप्लेन नको करू. हा मॅडम, हे सगळं ऐकून आहे ना मला जसं असं. आणि मला ती बोलते ना, मला तिच्याकडे एवढं लक्ष नाही. हा मी फक्त काय बघते, माझ्या मिस्टरांना बघते. हा आणि मला त्यांच्याजवळ, मी स्वामींना विनवणी करते, स्वामी तुम्ही यांच्याजवळच बसलेले आहेत ना, हा हा तुम्ही यांच्याजवळच बसा. ती काय बोलते हा. मॅडम, मी तिच्याकडे लक्ष नाही, फक्त कान आहेत माझे थोडेफार तिच्याकडे. आई ग. हा. पण मी स्वामींना कसं बोलते, स्वामी मला हम्म. माहिती आहे ना, तुम्ही आहे ना यांना सुधारवण्यासाठी केलंय ना हे, आणि तुम्ही त्यांना पूर्ण चांगलं करणार आहेत. आणि मला माहिती आहे तुम्ही बघा. ऑपरेशन पण होऊ देणार नाहीये, आणि हम्म. त्यांना पूर्ण चांगलं पण तुम्हीच करणार आहे. आणि हम्म. मी ना स्वामी आता घरी जाते, मी तुमची सेवा करते, हा. पण मी ना तुम्हाला यांच्याजवळ बसून जाते बरं का. म्हणजे बापरे. त्यांच्या बेडच्या शेजारी मी अशी गप्पा मारते ना मॅडम. आई ग. त्यांच्या उशीवर डोकं टेकलंय ना, त्या उशीच्या शेजारी मी ना त्यांना असं सांगते, म्हणजे मनातल्या मनात असं. आणि ती मॅडम माझ्याशी बोलतायत, पण मी आई त्यांच्याकडे बघत ग. नाही. आणि मी मिस्टरांच्या चेहऱ्यावरून हात असा, म्हणजे चेहऱ्याला तर नळ्या नळ्याच होता, म्हणून हात फिरवायला पण जागा नव्हती. मी फक्त केसांना थोडासा असा स्पर्श केला. हा हा हा. आणि म्हटली, स्वामी यांच्या डोक्याची नस वेन तुटली ना, ती तुम्हीच जोडा आता, आणि ते बाई क्लॉटिंग ग. पण तुम्हीच क्लिअर करा, आणि त्यांना पूर्ण बरं करून पाठवा. असं मी तिथे बोलायची त्यांना, बापरे. स्वामींना. आणि मी हम्म. घरून उदी घेऊन गेली होती हा आपल्या स्वामींची, माझ्या गुरुचरित्राच्या पारायणाची ती उदी आहे ना, मी त्यांच्या कपाळाला थोडीशी लावली, ती मला लावू देत नव्हती. हा. मग मी तरी पण एक टिपका ठेवला तेवढा. आणि मला माहिती, बापरे. स्वामी तुम्ही यांना पूर्णच बरं करणार आहे. आणि मग बघा. मी ना बाहेर निघाली. माझ्या दिराला कसं वाटायचं की मला पण बरं नसतं मॅडम, माझी पण तब्येत बरी नसते बऱ्याचदा, हा. तर ही का चक्कर येऊन पडते का काय. तो बिचारा बरोबर. मला हा धीर देत, मी एकदम क्लिअर चालते, त्याला सांगते मला काही धीर नको देऊ, मी एकदम व्यवस्थित आहे, हा हा चल. मग मी आली सगळ्यांजवळ, मग सगळे मला समजवतात की त्याला आपण एवढं समजवलं, त्याने ऐकलं नाही, असं नाही तसं नाही. मला काहीच फरक नाही, शपथ ना बापरे. मॅडम, मला काहीच नाही, मला रडायला पण नाही आलो. हा मग मी म्हटली त्यांना, मी स्वतःहून सांगितलं, तुम्ही हा. थांबा म्हटलं त्यांच्याजवळ, मी हम्म. जातो, मी जाते घरी म्हटलं, मला सेवा करायची आहे. हम्म. अजून मी असं सगळ्यांना सांगितलं, आणि सगळ्यांना माहिती होतं की ही देवाचं खूप करते, म्हणून ही हा जाते. हा 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 आणि हा त्यांचं म्हणणं हेच होतं की आम्हालाच तुला घरी काढायचंय, पण तूच म्हणते तर ते खूप चांगलं आहे. हा. हो, असं. बर. मग हा मग त्या ताईंनी मला घेऊन गेल्या, तर त्यांना म्हटलं चला आपण घरी जाऊ. हा. मग त्यांना, तू टेन्शन नको घेऊ बरं का, आणि तुला हम्म. रडायचं असेल ना, तू मोकळं रड, त्या ताई मला म्हणतात. बापरे. मग मी त्यांना कसं सांगते, नाही हो ताई, तुमच्या दादांना काहीच होणार नाही, ते बघा खूप चांगले होऊन घरी येतील. बघा हा. थोडे 2 दिवसातच ते माझ्या मुलांना आरडायला लागतील, मी त्यांना असं बापरे. सांगायचे.
मग ते झालं. मग तिथून आम्ही निघालो दवाखान्यातून. बापरे, अंगावर मग शहारे येतात तुम्ही एक एक शब्द बोलता का. मॅडम नाही मॅडम, मी तो फेस म्हणजे मला आज पण वाटतं की मी कसं हँडल केलं ती गोष्ट. खरंय खरं. मग मी त्यावेळेस आहे ना, मग घरी यायला निघालो आम्ही रस्त्यात. हा, रस्त्यात ना इकडून जाताना आहे ना, मी स्वामींना, स्वामी हे काय घातलं तुम्ही माझ्या घरी? हा. तुम्ही शिक्षा दिली तर त्यांना नाही दिली, ही मलाच दिली तुम्ही ही एवढी मोठी बरोबर शिक्षा. बरोबर. तुम्ही हे काय घातलं? रस्त्याने मला काय दिसलं असेल मॅडम? हा. आपली महाराजांची पालखी जात होती. आई गो. मला त्या ताई कशा म्हणतात, हे बघ ते महाराज, ते पालखीत जात आहे, नमस्कार कर बापरे. त्यांना. बघा काय. ताई मला शुभ संकेत तर तिथेच महाराजांनी देऊन दिला होता. देऊन टाकले. हा. मला समजलं महाराज, आणि मला सगळ्या गाड्यांवर स्वामी दिसत होते जाताना. बापरे. हा. म्हणजे मला 20-25 ठिकाणी तरी स्वामी म्हणजे दिसले असतील स्वामींनी गाडीवर. तुम्हाला एका दृष्टीने ते हा, दाखवत होते की म्हणजे तू एवढी घाबरू हिंमत जर नको. आली ना, हा हा, हा, तर ते ती मला स्वामींमुळेच त्यांनी ते तुम्हाला मला येत सांगत होते. होते. ते म्हणतात ना की तू घाबरू नको, मी आहे. मग ते बरोबर तसं मला बरोबर. सगळं जाणवत होतं. हा मग हा तिकडून येताना त्या ताईंनी ना मला आहे ना मुद्दामून दुसऱ्या रस्त्याने आणलं, आणि हा जिथे स्वामींचा मठ आहे ना तिथे आणलं मला त्यांनी. हा हा मॅडम मला कुठेच रडायला आलं नाही, पण जेव्हा मी स्वामींच्या त्या पायऱ्या चढली ना, हा हा हा. आणि तिथे खूप लेडीज होत्या, म्हणून मला रडावंसं वाटत नव्हतं की एवढ्या लेडीज समोर आपण आपलं हे नाही कसं करायचं असं रडायचं. माझं. हा हा, हा. पण मॅडम हे हो. बऱ्याच वेळा बऱ्याच लेडीज सांगतात की आम्ही स्वामींच्या दारात जाऊन खूप रडलो खूप रडलो. मला तेव्हा आश्चर्य वाटायचं की ह्या लेडीज एवढं कसं काय म्हणतात की आम्ही रडलो. मला का रडू येत नाही तिथे गेल्यावर? हा मी तर हा भरपूर वेळा जाते केंद्रात, पण मला नाही येत रडू. मी तर भरपूर वेळा मागते, हा पण मॅडम एवढा वेळ कंट्रोल केला, आणि मंदिराच्या पायऱ्या चढली आणि जो माझा बांध फुटला मॅडम, मला इतकं बापरे. रडायला आलं, हा. खूप रडायला आलं. आणि मला त्या ताईंनी ना मला हात पण नाही लावला. मला म्हणे तुला पटेल ना, तू तितकं रड. मी बापरे. खूप रडलं आणि शांत झाली. फक्त मी त्यांना एकच सांगितलं, स्वामी माझ्या मिस्टरांना काही मला घेऊन जा म्हटलेस, पण त्यांना आहे ना तुम्ही परत आणा, बापरे, त्यांना नका नका बोलू न्या. हे वाक्य तर एवढी मी मोठी ऐकूच शिक्षा शकत नका नाही द्या हो हो ते. स्वामी. मी कशी म्हणायची, स्वामी मला एवढी मोठी शिक्षा नका द्या हो, मला काय कमी शिक्षा देत होते का तुम्ही आधी, आणि आता बरोबर. एवढी मोठी देताय तर हा, नका हो स्वामी. मला माझ्यात आता एवढी हिंमत नाही पुढे फेस करायची. हा, माझ्या बाळांसाठी तरी माझ्या मिस्टरांना परत आणा हो, आणि असे आणा ना की त्यांना पूर्णच बरं करून आणा. हा, हा. मग तोवर मला म्हणजे ह्याच्या बाकीच्या गोष्टींचं हे नव्हतं मॅडम, की त्यांचं चांगले पण झाल्यावर ते कसे वागतील काय हो वागतील हे हो, काहीच ते नव्हतं अंदाज. अपेक्षाच नाही. मग आहे हा. ना त्या ताईंनी म्हटलं की स्वामी तुम्ही जर माझ्या दादाला बरं करून आणलं ना, तर मी नारळ आणि खडीसाखर घेऊन त्याला घेऊन येईल असं. हा मग हा घरी आलो मॅडम. घरी आल्यावर मस्त भगत साईंचा फोन आला. हा तिकडे माहेरी माहिती पडलं. माहेरी ज्याने त्याने केंद्रांमध्ये फोन लावला, हा. तिथे पण माहेरी पण बऱ्याच म्हणजे बायका आल्या घरी, आईच्या घरी. त्या पण बरं. सेवेला बसल्या तिकडे. बघा हो. तिकडे पण ताई त्यांच्या नावाने खूप सेवा झाली, पण तिकडे पण हो. बसल्या. वहिनी बसली स्वतः सेवेला, हा, पारायणाला, हा. की आमच्या ताईंच्या मिस्टरांना चांगलं करा. असं काहीही असो, बाई पण ग. ते चांगलेच मग व्हायला पाहिजे मुलांसाठी तरी. आणि आमच्या बरोबर. नंदेचं पण काहीच वय नाहीये. म्हणजे हो. मॅडम आज माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, लहाना. तर बरोबर, मग किती त्याच्यामुळे लहान. त्यांचं, हा, त्याच्यामुळे ना मॅडम सगळे बहिणींकडे सगळीकडे ती इतकं देवाचं करते. त्या बहिणी कसं म्हणायचं देवाला की तू आमच्यासाठी नाही, ती इतकं करते ना तुमचं, हा मग हा हा. तिच्यासाठी तुम्हाला एवढं करायचंच आहे. बहिणी असं बरोबर. म्हणायचं. बाई ग. मग घरी आलो, मग मॅडमांचा फोन आला. मग बोललो मग असं असं. मग मॅडम म्हणे तुम्ही घोरकष्ट उद्धारण स्तोत्र म्हणा आणि तारक मंत्र म्हणा. हा हा आणि मग आईच्या इकडे एक ताई होत्या, त्या ताई म्हणे शिवलीला अमृत मधला 6वा अध्याय कंटिन्यूचं वाचन करा. हा हा आणि हा मॅडम जिकडे तिकडे भाऊ आणि वहिनीने फोन केले असतील, वहिनी माझी भावीक आहे, हा तिने हा. बऱ्याच ठिकाणी फोन केला, तर बऱ्याच ठिकाणी डायरेक्टली यांची कुंडली बघून डायरेक्ट सांगितलं की हा माणूस गेलेलाच आहे. हा. डायरेक्ट गेलेलाच आहे बापरे. प्रत्येकाने. हे फक्त जेव्हा माझी कुंडली त्यांच्या कुंडलीला जॉईन केली, तेव्हा सांगितलं त्यांना वाचवू शकते तर त्यांची बायकोच वाचवू शकते म्हणजे फक्त, बस. बापरे ताई, म्हणजे हे तर सती तिची सावित्री सारखी गोष्ट झाली. शपथ या मॅडम, मी हा एकही शब्द खोटं बोलत नाही. बापरे. एक पण एक शब्द, म्हणजे सासूबाईंसमोर ही घटना घडली ना, म्हणून ते आता आता खूपच म्हणतात की माझा मुलगा जर आज आम्हाला दिसतोय ना, तो फक्त तुझ्यामुळे दिसतोय. ओ म्हणजे बघा. त्यानंतर पुढे खूप मोठी, म्हणजे हे मॅडम मी आता एकदम पटापट सांगते वाटलंच तुम्हाला. हा हा मॅडम मग ते काय झालं, मग त्यांनी ना मला, म्हणजे मग वहिनींना म्हटलं, वहिनी तुम्ही विचारलं? मग वहिनींचा मला फोन आला, तुम्ही विचारलं त्यांनी काय सांगितलं? म्हणे माई थोडंसं हेच सांगितलंय, पण तुम्हाला सांगू कसं? म्हणे. म्हटलं वहिनी मला फक्त एकच शब्द सांगा, त्यांच्या जीवावर बेतणार नाही, हे नाही सांगितलंय ना म्हटलं. हा 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 म्हणे, मग त्या मला म्हटल्या की तुम्ही फक्त 6वा अध्याय वाचणं चालू करा म्हणे, हा. आणि तुमच्याकडनं जेवढी होईल ना तेवढा वेळ देवाजवळ तुम्ही कंटिन्यू सेवा चालू ठेवा. बघा. मॅडम तुम्हाला खोटं वाटेल, मी रात्रीचे 11:30 पर्यंत, तर इकडून 4:30 पासून कंटिन्यू रोज बापरे. सेवे, म्हणजे 3 दिवस, ज्यावेळेस संक्रांत होते ना, 10, 11, 12 पासून त्याची तब्येत जास्त सिरियस झाली. बापरे. 12, 13, 14 3 दिवस कंटिन्यू आम्ही घरातले एक आणि एक मेंबर आम्ही 24 तास देवांजवळ होतो. बापरे.
कोणी गणपती टाकलेला होता पाण्यात, कोणी काही केलेलं बरं. होतं. हो. बापरे! मग ते झालं आणि मग त्यांनी मला सांगितलं म्हणे माई पत्रिका त्यांची दाखवली तर डायरेक्ट गेलेले सांगितलं. आम्हाला तिघ चारी जणांचा एकच ठोका बसलेला आहे. आम्ही ओह! अगदी मुंबईपर्यंत फोन केलेले आहेत. हं. हजार रुपये टाकून आम्ही फोन केलेले आहेत म्हणे त्या लोकांना. त्यांनी पण आम्हाला त्यांची पत्रिका बघून डायरेक्ट फेकून दिली म्हणे त्यांची पत्रिका. मग बापरे! तुमची पत्रिका जेव्हा पाठवली तेव्हा हं. त्यांनी सांगितलं म्हणे की आतापर्यंत जो संसार चालत होता तो फक्त या मुलीच्या बेसवर चालत होता. त्याचं जे पण चांगलं झालं ते पण फक्त या मुलीच्या बेसवर चांगलं झालेलं आहे. आणि ओह! आता पण जर त्याला कोणी बाहेर काढेल तर त्याची बायकोच आहे म्हणे फक्त. अय्या! फक्त तिला जेवढं होईल तेवढी कुलदेवतेची सेवा आणि ते करायला सांगा म्हणे. बापरे! मग मला हे कळलं ना, तर मग मी म्हटलं 3 दिवस मॅडम मी ना कशाला जेवण नाही कशाला मला काही नाही मॅडम, मी रात्र रात्र झोपत नव्हती तरी मला एक आळस सुद्धा नव्हता येत. बघा आणि मला तरी भगत ताईंनी सांगितलं होतं बरं का, की हं. तुम्हाला आळस येऊ शकतो म्हणे कारण की ते अगरबत्तीचा वास असतो ना त्याच्यामुळे आपल्याला थोडी सुस्ती येते म्हणे. अच्छा, तर तुम्ही अच्छा. असं घाबरू नका बुवा की मला आळस आला माझी सेवा वाया गेली असं काही नसतं म्हणे. हां, हां, हां. तर मॅडम मला तोही माझा गैरसमज दूर झाला. मला 3 दिवस मी झोपली नाही. 3 दिवस मी कंटिन्यू म्हणजे देवांजवळ येऊन बापरे! जाऊन जाऊ पण इथं होती. त्यामुळे मुलं ती ताई सांभाळत तुम्ही होती. ह्या जगातल्या सती सावित्री सात हो. सगळेजण हा शब्द बोलतात ताई मला. खरंय, सगळेजण हेच खरंय, म्हणतात की खरंय. तू मग मॅडम पुढे अजून माझी परीक्षा आहे. मग हं, मॅडम 3 दिवस निघाले. मग भाऊ पण म्हटलं आता आले म्हणे ते थोडंसं आवाज दिला की हं, करतात बाबा फक्त. हं, आले म्हणे ते ऑपरेशन मॅडम मी सांगते तुम्हाला हं. मला त्यांनी एवढं सांगितलं होतं आणि मी मंदिरात गेले ना तर यांच्यापेक्षाही दुसऱ्या 3 डॉक्टरांचे आम्ही हे घेतला रेफरन्स की आम्ही मुंबईला नेतो बुवा त्यांना असं हां, म्हणून. हां, हां, हां. तर तिघही डॉक्टरांनी सांगितलं की हं, तुम्ही ही मेडिसिन चालू करा. ही मेडिसिन जर चालू केली ना तर हं. त्यांना काही आपल्याला घेऊन जाण्याची गरज येणार नाही आणि बॉडीचे हाल होऊन जातील. त्याच्यात त्याची तब्येत जास्त बिघडू शकते. त्याच्यामुळे ओह! तुम्ही इथेच त्यांना ठेवा आणि इथेच ही जी ट्रीटमेंट चालू आहे. आम्ही बाहेरच्या डॉक्टरांना 5-5, 10-10 हजार रुपये देऊन बोलवलंय मॅडम त्यावेळेस तिथे. बापरे! बघा स्पेशल हं. हो, स्पेशल की त्यांचं सांगा आम्हाला एकही डॉक्टरने जर सांगितलं ना त्यांना इथून हलवा हं. तरी आम्ही हलवायला तयार होतो त्यांना तिथून. पण ओह! सगळ्यांनी आम्हाला हेच दिलं जी ट्रीटमेंट चालू आहे ती एकदम बरोबर आहे. फक्त हे जे 2 मेडिसिन आहेत ते वाढवा. एकदम हं. ओके होतील असं म्हणजे एकदम ओके नाही पण होतील कव्हर हो, होतील असं. हो, हो, हो. मग आणि मॅडम सगळी तोपर्यंत तर 3 दिवसात त्यांच्या ऑफिसमध्ये पण सगळीकडे होऊन गेले. सगळ्यांचे कंटिन्यू फोन वगैरे. मी कुणाचा फोन पण नाही घ्यायची, काहीच नाही. मी फक्त देवांजवळ. हं, नातेवाईक हं. नको, आई नको, भाऊ नको. आईचाही फोन यायचा ना सासूबाई किंवा मुलगा बोलून घ्यायचा. हां, माझी हां. मम्मी पूजेला बसली, माझी मम्मी पूजेला बसली. आई मॅडम गं! 3 दिवस काढले, भाऊ घरी आला. तिसऱ्या दिवशी डायरेक्ट माझ्या भाऊला मी बोलली होती ना, माझा नवरा दारू पिईल, मला मारेल तरी मला चालेल, पण माझ्या नवऱ्याला तू परत घेऊन ये. मी फक्त ओह! भावाला एवढा शब्द बोलून आलेली होती. बापरे! हं, आणि दिराला पण म्हटलं फक्त मला तुमच्या भावाला परत घेऊन या फक्त एवढं बोलून मी घरी आलेली होती. हं, माझा भाऊ काय सांगतो तूने मला शब्द दिला होता ना म्हणे की माझ्या नवऱ्याला चांगलं करून घरी आण. हं. आज दादांना मी आरोडी मारली त्यांनी मला हो म्हटले म्हणे आणि आता अय्या! ते ओके आहेत. आता ते वाह! ओके आहेत म्हटले. बाई ताई गं! मी खरं सांगते म्हणजे आमचं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब होतं म्हणजे याच्याने खरंच आम्ही हो. मनाने खरंय, सगळं खरंय. आम्हाला इतकं हे चांगलं वाटलं की आणि भावाने तिकडे येतानाच पेढे वगैरे घेऊन आला की माझ्या मेवण्यांनी मला आरोळी दिली असं म्हणून. आई आणि मग तो गं! पण गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे त्याला पण तिकडून कंटिन्यू 5-6 दिवस ऑलरेडी झालेले होते. मग तो म्हटला बापरे! ताई मी आता जाऊ का? त्याला हं, म्हटलं बघ आमचे इतके सगळे आहेत. मला हं, काही कुणाची इथे गरज नाहीये आणि हं, तू परत ये वाटलीस नंतर पण हं, आता जा म्हटलं. भाऊ हं, गेला मग नंतर मी त्यांना त्या दिवशी मग त्या ब्राह्मणाने एक सांगितलं होतं मॅडम हं. फक्त मी घरून त्यांची सेवा करू शकतो. आपले पॉझिटिव्ह वेब्स त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे माझ्यावाली. पण हां. मला मला त्यांचं तोंड नाही दाखवायचं होतं 3 दिवसपर्यंत. अच्छा, अच्छा. हां, हां, हो, हां. म्हणजे मला जाऊ द्यायचं नाही बुवा 3 दिवस. हां, मग हां. 3 दिवस मी पण नाही गेली. मी इथूनच घरूनच सेवा केली वगैरे आणि हं. व्हिडिओ कॉल पण नाही, काहीच नाही. तिथे ते मोबाईल पण अलाउड नव्हता मध्ये म्हणून काहीच नव्हतं. मग बरोबर तिसऱ्या आहे. दिवशी भाऊ आल्यानंतर दीर आला रात्री मला घेऊन गेला. हां. थोडं बघितल्यानंतर थोडं टेन्शन आलं मॅडम मला तेव्हा, बरोबर आहे. हो. की ते काहीच रिस्पॉन्स देत नव्हते, काहीच बोलत नव्हते. मग आई मला गं! घरी येऊन कसं वाटलं, ते की ही जे तुम्हाला बोलली ती बघितलं का तुम्हाला त्यांनी काहीच ते? नाही. नाही फक्त हं केलं त्यांनी डोळे परत झाकून घेतले. आपण म्हणजे बस. कमीत कमी बघितलं. हां, बघितलं. म्हणजे त्यांना पण त्यांची ईसीजी लावलेले होते ना ते अ, अ, हां. इथं छातीला. तर ती हं. ईसीजी चुकली नर्सने की तुमची मिसेस आली तुम्हाला भेटायला. हां, तेव्हा हां. त्यांनी केलं फक्त बस. काहीच नाही मग. मग ते बघून बापरे! थोडंसं मला अजून परत वाईट वाटलं, की हां, हां. रिस्पॉन्स सांगतायत, पण हे आज पण मला काहीच बोलत नाही. हां, हां, हां. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्या दोघं बहिणी वगैरे आल्या मॅडम. त्यांनी जेव्हा त्यांना ते मग दुसऱ्या दिवशी ना थोडे ते शुद्धीवर आले. मग हां, त्यांना आहे हां. ना ते चेअर असते ना व्हीलचेअर, मोठी व्हीलचेअर आपली हो, हो, नॉर्मली हो, हो. नसते बरं का, ती एक वेगळी असते त्यांची. हां, हां. मग तिच्यावर बसवलेलं होतं आणि ते कॅप वगैरे बसवलं? घातलेली. बसून ठेवलेलं होतं त्यांनी.
अच्छा. हां, म्हणजे हां. ती अशी असते मॅडम ती चेअर, मी पण पहिल्यांदाच बघितली. तिच्यावर हं. माणूस झोपू म्हणजे तिला आहे ना त्यांनी ती एअर बॅग असते ना, एअर बॅग म्हणजे गादी म्हणतो आपण, हो, एअरची हो, हो, गादी. हो. आलं लक्षात. हां. ती गादी त्याला जॉईन केलेली असते. म्हणजे जर पेशंटला बेल्ट पण असतात तिला भरपूर बरोबर. छातीपर्यंत हां, हां, हां. आणि तिच्यावर माणूस झोपू पण शकतो आणि बसू पण शकतो. म्हणजे ते हं. फक्त ते चाक फिरवायचं असतं त्याच्यात फक्त व्हील. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. मग त्याच्यावर बसवलं होतं त्यांनी, झोपवलेलं असेल आणि मग नंतर बसवून बसवलं असेल. ठेवलेलं असेल. बरोबर. हां, हां, ते हां. बॉडीला रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून. हां, त्या दिवशी 7वा-8वा दिवस होता. हां. मग त्यांनी आम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, की हे आहेत ना 8-10 दिवसांनी डोळे उघडतील. हं, पण हं, आमच्या हं. मिस्टरांनी तिसऱ्याच दिवशी डोळे उघडले. बापरे! डॉक्टरांनी सांगितलं होतं हां. मग बहिणीने बघितलं. जेव्हा बहिणीने त्यांना बघितलं ना, तर मला म्हटली, "तुझ्यात एवढी डेअरिंग आली कुठून त्या माणसाला बघण्याची? की तिथे तर सगळेच आ! प्रेतं पडलेले आहेत आणि तू त्या प्रेतांमध्ये कसं काय जाते?" म्हणे. बापरे! म्हटलं, "काय ना?" अगं म्हणे, "मी जाऊ शकत नाही. मी आणि माझा नवरा घाबरत होतो आणि तू बिनधास्त जाते म्हणे तिथे. तुला भीती हां. नाही वाटत का?" म्हटलं, "नाही वाटत." म्हणे, "तुझा नवरा सुद्धा एक तसाच दिसतोय." म्हणजे पूर्ण जो माझा नवरा होता मॅडम, तो बापरे! बिलकुल माझा नवरा दिसत नव्हता. डायरेक्ट दुसराच कोणीतरी वाटत होता. पूर्ण बापरे! 82 किलो वजन डायरेक्ट 64 किलोवर. बापरे! पूर्ण ते डोळे मध्ये गेलेले आणि हो, हो. एक्सप्रेशन ते डोकं चालत नव्हतं ना म्हणजे हो, आपण काहीच म्हणतो नाही. ना माइंड काहीच काम करत नव्हतं. बरोबर, मेमरीज लॉस झालेली असल्यामुळे ते बरोबर, एक्सप्रेशन वेगळेच होते चेहऱ्यावर. बरोबर, त्यामुळे ते बरोबर. बघून त्या रडत होत्या, की हे असं काय झालं तुझ्या आयुष्यात? मग मी हो. म्हटलं, "हां, जाऊ द्या." फक्त मी गेली, मी त्यांचा घाम वगैरे पुसला. ती म्हटली, "तुला भीती नाही वाटत?" "अगं ते माझा नवरा आहे, मला कसं काय भीती वाटेल? बरोबर. तुम्ही आज बघताय म्हणून तुम्हाला भीती वाटते. मी तर तिच्या 4-5 दिवसापासून येते जाते. मला काही नाही. पण मला टेन्शन काय येत होतं मॅडम, की हे मला ओळखताय की नाही?" कारण की हां. ते बोलत नव्हते ना. बरोबर, बरोबर. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती नळी आहे त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. पण ते तसं नव्हतंच. ते नाही? त्यांना जी वेळ नव्हती ना ती बोलण्याची आणि हां, आपली ते बरोबर. ती वेळ नव्हती ना वाचाच त्यांची. गेली होती त्यांची. वाचाच बरोबर. केली होती आणि मेमरी लॉस झालेला होता. मेमरी लॉस पण? हो, हो. ते पण झालेलं हां. होतं. क्लॉटिंगमुळे मेमरी लॉस झाली ना. क्लॉटिंग आणि बापरे! भरपूर हां. क्लॉटिंग झालेली होती. बाई मॅडम गं! पुढे केवढी मोठी परीक्षा होती सांगा मला. बरोबर आहे ना हो ताई. साधं होतं का मॅडम मग सगळं? काय साधं पुढे होतं. हो, बरोबर. मॅडम 8-10 दिवस म्हणजे 17 दिवस त्यांना आयसीयू मध्ये ठेवलं तसं. बापरे! 18व्या दिवशी त्यांना हां बेटा, एकच मिनिट. हां. एकच मिनिट. हं. हॅलो. हां, बोला ताई. हां. मग मॅडम मग 18व्या दिवशी त्यांना बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर ते थोडेसे म्हणजे मला ओळखत होते. हं, त्यांच्या हं. वडिलांना ओळखत होते, भावाला ओळखत होते. हां, हां. पण बाकीचे सेन्स वगैरे काहीच नव्हतं. बापरे! हां. आणि मग ते काहीच नव्हतं. मग तोपर्यंत आयसीयू मध्ये होते ना मॅडम, तोपर्यंत त्यांना ड्रिंक वगैरेची आठवण नव्हती आली. काही समजत नव्हतं. हां, पण मॅडम हां. एवढी मेमरी लॉस असताना पण त्या आपल्या हां. पाण्याच्या बिसलरी वगैरे असतात ना, हां, त्या हां. एका टेबलावर हां, ठेवल्यामुळे ना, हां. ते यांना आहे ना तो तिथलं क्रिएटिव्ह दिसायची तिथली. काय ते जिथं दिसायचं? जायचे तिथली. म्हणजे ते पाण्याची बॉटल, ग्लास वगैरे हां, ते हां. जिथं बारमध्ये जायचं ना, हं, हं. तर तिथलं दिसत असेल किंवा ते सेन्स यायचे का त्यांना काहीतरी थोडंसं हां, क्लिक व्हायचं, काही समजायचं नाही. तर ते ना परत आहे ना हां. तेवढं हालचाल करायची फक्त तिकडे बघण्याची. मग मी आणि सासरे आम्ही कंटिन्यू दवाखान्यात असायचो. ते कसे हो. म्हणायचे, "हा काय बघतो तिकडे? हा काय बघतो?" पण हां, मला हां, हां. थोडंसं क्लिक व्हायचं ते, हां, की यांना ती गोष्टीची आठवण येते. मग मी ना हां, हां. डॉक्टर चेकअपला आले. मग मी डॉक्टरांना विचारलं, की "सर," म्हटलं, "हे परत तिकडे बघतात. मला असं वाटतं, की हे ते करत होते त्याच्यामुळे तर नाही बघत." मग सर म्हटले, तर मला डॉक्टर काय बोलले असतील मॅडम, ते थोडे चिडूनच गेलेले होते यांच्यावर, की "तुझी आज एवढी कंडिशन फक्त ड्रिंकमुळे झालेली आहे," असं. बरोबर, त्याच्यामुळे बरोबर. तर ते काय म्हणले, "तुम्हाला काय वाटलं?" म्हणे, "की तो घरी जाऊन सोडेल असं?" तो घरी अय्या! जाऊन बी थोडा बरा झाला का तो तेच करणार आहे म्हणे. अरे आणि राम! हां, डायरेक्ट हां मला डॉक्टर. सर म्हटलं, बापरे! "बाकी बरं." मग मी ते पण काय मनावर तुमची दगड ठेवून परीक्षा घेतला. होती हो ताई? परीक्षाने मॅडम खूप मोठी परीक्षा घेतली माझी देवाने. बापरे! एवढ्या आणि कमी अजूनही पुढे काय वाढवून वयामध्ये. ठेवलंय. आता ऐका ना मग पुढे मग म्हणे आणि म्हटलं मॅडम सर ते झालं बरं ठीक आहे. पण मग ते कधी उठतील, कधी बोलतील, कधी काय म्हटलं. हं. तो 3 महिन्यापर्यंत उठणार नाही. बापरे! तुम्हाला सगळं त्याचं एअर बॅग ती गादी असते ना ती घ्यावी लागेल. सगळं, सगळं. हां, हां. सगळं सगळं तुम्हाला तेच करावं लागेल आणि ऑलरेडी ना 7-8 लाख रुपये लागून खर्च गेलं ते. झालेला होता. मग होते का ताई मग पैसे? नाही त्यांचा मेडिक्लेम होता मॅडम. तेवढं तरी बरं हो, हो, बुद्धी तेवढं बरं होती. होतं. हां, हां. मग मग सुट्टीचं ठरलं. मॅडम
देवाचा मम्मी स्वामींना इतकं म्हणजे विनवण्या करत राहायची की तुम्ही. मग मी आपले व्हिडिओ बघायचे. मग त्याच्यात एका ताईंनी सांगितलं होतं की मी माझ्या वडिलांसाठी हनुमान बाऊची सेवा केली होती. मग मी ना, मला तर काही असं नियम वगैरे पाळून करता येणार नव्हतं. मग मी काय करायची, तिथे बेडवर बसून बसून आहे ना, गेली की मी कंटिन्यू 11-12 वेळा तारक मंत्र म्हणायची त्यांच्या डोक्यावर हात ठेवून. घोर कष्ट उदाहरण स्तोत्र 21 वेळा म्हणायची कंटिन्यू करून. आणि मग बापरे. हनुमान बाऊ म्हणायची. दिवसभर मी फक्त बसून बसून सेवाच करायची त्यांच्याजवळ, डोक्यावर ओ. हात ठेवून ठेवून डोक्यावर हात ठेवून. आणि थोडंसं हातात पाणी घ्यायची आणि तारक मंत्र म्हणायची आणि तेच तारक मंत्र ओठांना लावायची बापरे. की माझे स्वामी ना त्यांना कशी त्यांना काहीतरी बुद्धी देतील असं म्हणून. हे ना असं काही चमत्कार होईल की हे उठून बसतील असं म्हणजे कुठे ना कुठे माझं मन आशा असं असते ना वाटलं हो होतं. माणसाला. मग मी ना मॅडम, त्यानंतर आम्ही दीड महिना पूर्ण काढला. 18व्या दिवशी त्यांना बाहेर काढलं आणि 1.5 महिन्यापर्यंत तिथं ठेवलं. मग सर मला म्हटले होते की 3 महिन्यापर्यंत हं. उठलं. मॅडम फिजिओथेरपीने त्यांना एवढ्या लवकर उठवलं की चौथ्याच दिवशी त्या मॅडमांनी त्यांना चालायला अय्या. लावलं. चौथ्या बापरे. दिवशी म्हणजे जेव्हा अवघड. आयसीयू मधून काढलं हा. आणि चौथ्याच दिवशी त्यांनी त्यांना चालतं केलं. बापरे. थोडंसं अनबॅलेन्सिंग होत होते ते, पण हा. चालायला लागले. हो, काही का ना आपण उभं हो. राहणंच मोठी गोष्ट होती ना ताई. मॅडम अजून पुढचे चमत्कार ऐका मग तुम्ही. हा अजून हा अजून हा. मोठे मोठे चमत्कार आहे पुढे. हो हो हो. मग सर म्हटलं ते बोलत नाही मी. आणि यांचं काय झालं होतं मॅडम, ते डॉक्टर लोकांचं बेसिक बोलणं कसं, जीभ दाखव, हा दात दाखव, हा पाय हा. दाखव, पाय वर कर, पाय खाली कर. बरोबर हे बरोबर. त्यांना रुटीनची सवय होऊन गेली होती, हे दाखव, खाली कर, वरती कर असं. हा मग मी हा. त्या सरांना काय म्हटलं, सर म्हटलं मला असं वाटतं ना की त्यांना सेन्स नाहीये. कारण की मी बोलते ना तर बऱ्याच वेळा ते काहीच रिस्पॉन्स करत नाही. आणि त्यांचे मॅडम जे नातेवाईक जेवढे चांगले पण असतात ना, हा. तेवढे अशा प्रसंगाला वाईट पण तेवढेच असतात ते. अगदी अगदी खरं. खरं सांगते मॅडम, खूप अनुभव घेतला हो या 3 खरं महिन्यात. अगदी. खूप कमी वयात खूप खूप मोठा अनुभव घेतला. खूप अनुभव दिला हो हां. तुम्हाला. हा तर ते ज्या जावा वगैरे होत्या ना, तर त्या अशा प्रश्नचिन्ह करून बघायचे, की हा आता येड्यातल्या याच्यातच गेलेला आहे बुवा, याचं मनावर हा उद्रेक झालेला सारखा. हा. तर त्या माझ्याकडे बघून, "का गं हा असं काय का गं हे असे काय करतात? का गं हे असे काय करतात?" मी सांगते, "अहो डॉक्टर म्हटले हे थोडे दिवस ते करतील तसं." कारण की ते डोक्याचंच होतं ना. बरोबर. मनावर दगड ठेवून ठेवून मी त्यांना अशी उत्तरं द्यायची मॅडम. बाई मग हं. मग डॉक्टरांना म्हटलं, "सर ते तुम्ही ना त्यांना ते नका विचारा," म्हटलं, की "दात दाखव, बोट दाखव. तुम्ही ना हं. वेगळं काहीतरी विचारा." मग ते डॉक्टर पण माझं ऐकून नाही घ्यायचे. "नाही, तो बरोबर सांगतो, तो बरोबर सांगतो." सर म्हटलं, "प्लीज माझ्यासाठी." तर हं. खरंच त्यांनी विचारलं ना, तर हे काही ते वेगळं बोलायचे, हे काही वेगळं करायचे. म्हटलं, "सर बघितलं ना, मला हाच डाऊट होता." म्हटलं. "नाही," म्हणे, "ते हो डोक्यात." मग मॅडम डॉक्टर लोकही खूप चॅप्टर असतात बरं का पण. हो. हे पण मी हा अनुभव घेतला. तर मग ते काय म्हटले, म्हटलं, "बघा सर, मी तुम्हाला सांगत होते ना एवढ्या दिवसापासून, की ते ना सेन्स तुम्ही ना त्यांना त्यांना समजलंय म्हटलं, की हे आल्यावर मला एवढंच विचारतात ना, म्हणून त्यांचं ते पाठ झालंय. म्हटलं, तुम्ही काही वेगळं विचारा वाटल्यास." तर हा. त्यांनी ना ते विचारलं वेगळं आणि यांनी केलं वेगळं. मग तेव्हा ते मग मला कसं सांगतात मॅडम ते म्हणे ते डोक्यातच झालं होतं ना, त्यामुळे तो तसं करतोय म्हणे. 4-5 महिने असं आधार देऊन काही नाही. 3-4 महिने करेल म्हणे, मग येईल म्हणे. अरे बापरे! 3-4 महिने माझे एवढे एवढे पोरं आणि मी कसं काय यांना सांभाळू शकते? बरोबर बरोबर. मॅडम मी त्यांना घरी ना 1.5 महिन्यानंतर घरी आणलं. तर मी बाकीचं एवढं काही डीप मध्ये बाकी सांगत नाही. मी हा घरी हा. आणलं. एक एक दिवस तुम्ही खूप तिथे म्हणजे मेल्यापेक्षाही मेल्यासारखा काढला मी दवाखान्यात. साधी गोष्ट आहे का हो ताई? खरं आहे ना. हो. आणि ताई त्यावेळेस माझ्या घरात आहे ना, माझ्या नातेवाईकांचे इव्हेंट होते एकदम महत्वाचे, की तिथे मी गरजेची होती त्यांच्यासाठी. बरं. घरातले इव्हेंट होते, तरी मी हो. एकाही इव्हेंटला गेली नाही. नाही बाई. गेली. सासूबाई मला म्हणायच्या, "मी थांबते तू जा," पण नाही गेली. बर. नाही गेली. तर मग ते झालं. मग घरी आणलं मॅडम. घरी आणलं तर मी माझ्या नवऱ्याला चालत घेऊन आली घरी. हा हा हा. 3 महिन्यांनी जे चालत येणार होते ना, त्यांना मी 1.5 महिन्यात चालत घेऊन आले. बापरे. एकदम फक्त एवढं होतं, युरिन बॅग वगैरे ही ही धारावी गोष्ट लागली होती. असेल. हा हा. हा. मग आहे ना डॉक्टरांनी मग ते आणलं घरी. आणल्यानंतर आहे ना मॅडम, त्यांना ना माझा हे मुलं आहेत, यांच्याशी कसं वागावं लागतं, काय करावं लागतं हे काहीच नव्हतं. हा हा. हम्म. काही सेन्स नव्हतं. बापरे. म्हणजे इव्हन त्यांना जेवण कसं करतात, चावतात की नाही चावतात, हे पण समजत नव्हतं. हे पण नव्हतं कळत. कारण की बापरे. त्यांच्या नाकात नळी होती ना, त्याच्याने त्यांना सगळं देत होते ना तिथे. हा 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 हा. पण घरी आल्यावर कुठे समजतं त्यांना. अय्या. मॅडम आम्ही भाजी सोबत त्यांना पोळी खायला सांगायचो, तर ते खिचडी सोबत पोळी खायचे, भाजी खायचे आणि पोळी फक्त नुसती गिळायची फक्त बस. अरे 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 अरे. बापरे. म्हणजे इतके हावभाव इतके वेगळे ना मॅडम. म्हणजे चहा प्यायला काही. सांगायचे ना, तर पाणी पाणी आपण पाणी पितो ना, तसं ग्लासमध्ये पाण्यामध्ये चहा टाकायचे आणि मग प्यायचे. अरे 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 म्हणजे अरे. एकदम वेगळं विचित्र विचित्र काहीच हरकती. म्हणजे त्यांना शुद्धच नव्हती ते, काहीच नव्हती, काहीच भ्रांत नाही. नव्हते. हो. आणि ती युरिन बॅग होती ना, तर ती जशी ड्रिंक वाटायची त्यांना, ती ड्रिंक आहे बाबा असं. अय्या बाकी अय्या. नव्हतं, पण ते सेन्स होते मॅडम. कारण की रात्रंदिवस तीच डोक्यात होती ना 5 हो वर्षापासून. हो हो हो. हो.
तर त्या कॉटच्या खाली टाकायचं आणि ती बॅग काढायची आणि मला बाहेर जाऊ दे. अय्या. हो, डायरेक्ट असं असायचं. आणि मॅडम नेमकं त्या पिरियडला माझ्या सासूबाईंनाही गावी जावं लागलं. काहीतरी इमर्जन्सी होती आमचीवाली. हा 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 त्यामुळे त्यांनाही गावी जावं लागलं. आणि सासरे आणि मग हे असे वागत होते ना, तर सासऱ्यांना यांचा खूप राग येत होता. हा तर हा ते म्हटले, की "मी हे काही बघू शकत नाही बाई" म्हणे. हा आणि मी जर माझीच तब्येत बिघडून जाईल हे बघत बघत, तर मी हा पण जातो गावी. ते हा. दोघंही चालले गेले मॅडम. अरे उरलं अरे अरे. कोण? मी आणि मुलं. बापरे. मॅडम इतकं डेंजर टेन्शन आणि त्यांना चालता पण येत नव्हतं आणि डॉक्टरांनी मला एक वॉर्निंग दिली होती. काहीही झालं तरी तू त्याला पडू द्यायचं नाही. म्हणजे त्यांना बिना सपोर्टेड नव्हतं चालता येत. सपोर्ट द्यावा लागायचा. अच्छा अच्छा, त्यांना मुलगा काय असो की द्यायचं मी नाही, असो. काय बोलले डॉक्टर? की त्यांना पडू द्यायचं नाही. परत अच्छा पडला अच्छा. आणि क्लॉटिंग जर डोक्याला. झाली तर मग हा. त्याला हे नाही होऊ देणार बुवा मग. बरोबर. मग मॅडम मी ना रात्रभर आहे ना म्हणजे जागीच असायची. बापरे. 12 वाजेपर्यंत माझा मोठा मुलगा कसा म्हणायचा, "मम्मी तू रात्रभर दिवस रात्र काम पण करते." त्यांचं मॅडम म्हणजे शी सू अंघोळ बिंघोळ सगळं साधी मलाच गोष्ट करावं आहे का लागायचं. ताई करणं? अगदी ना ब्रश ब्रश तोंडात घालतो ना तो सुद्धा त्यांना समजत नव्हतं की याला काय करतात. बाई ग, म्हणजे छोट्या बाळासारखं सगळं करावं लागलं हो हो, तुम्हाला. हो, हो. माझ्या आईला जर तुम्ही आज पण जर आई इन केस असं म्हणजे सांगते मी फक्त, हा. तर माझी आई आज पण रडते हे म्हणजे हे जेव्हा मग तिने ताजी. बघितलं ना. हो. आणि सगळ्यात घरात लहान जिची काळजी आम्ही एवढी इतकी घेतली आणि लाडाकोडाची ती पोरगी हं, फुलासारखी ठेवली, हं. तिच्यावर ही काय वेळ आली बुवा असं वेळ असं? आली असं. हा. मॅडम ते सुद्धा आणि जर आपण जर म्हटलं ना, की इकडं साईडला थुंका किंवा इकडं, तर ते अंगावर थुंकायचे. अरे 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 अरे. हां, जर जेवायला जरी बसलं ना, त्यांना त्यांना हे पण सेन्स नव्हता, की हा जेवणाचा ताट आहे, तर याच्यावर गोणी फेकतील. अरे अरे अरे. म्हणजे काही सेन्सच नव्हते ना त्यांना, काहीच नाही. फक्त बापरे, एवढं होतं काहीच त्यांचा जीव कळत मी नव्हतं. वाचवलेला होता. फक्त माझा जीव वाचवला होता मॅडम मी त्यांचावाला, पण बाकी बरोबर. काहीच नव्हतं सेन्स त्यांना. खरंय. मग मॅडम मी मग रात्री पण ते काय करायचे मॅडम, ही हं. जागी आहे का? मग हा. आता ही झोपलीये. हम्म. आणि मी जागीच असायची. मी त्यांच्याजवळ झोपलेली असायची हॉलमध्ये. बरोबर. मुलगा, मोठा मुलगा पण, मी पण, लहान पण आम्ही. हो. पण तरी ना ते बघायचे ही झोपली आता. ती बॅग काढून घ्यायची हळूच आणि मागच्या दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायची ती. बाई. म्हणजे बघा. चालता नाही यायचं मॅडम. भिंत तरी धरून पण. धरून तिथपर्यंत जायची आणि तिथपर्यंत जायची. मग मला आहे बापरे. ना, मी तर मुद्दामून गंमत बघायची, की हे कुठपर्यंत काय आहे बुवा यांच्या हा हा डोक्यात हा. असं. तर मी 1-2दा बघितले ना, तर ती चोरी पकडली. तर अक्षरशः मला मेन गेटला लॉक, इकडच्या गेटला लॉक, मागच्या दारी लॉक, घराला लॉक, सगळ्या गोष्टींना लॉक करून जॉबे अगदी आम्ही खाली झोपायचो ना, तर मुलाच्या आणि माझ्या मधल्या सेंटरमध्ये आम्ही त्या जॉबे टाकायचो आणि मग बापरे. तो झोपायचा. मी तर 2 महिने म्हणाल ना मॅडम, शपथ सांगते 2 महिने मी रात्रदिवस झोपली नाही बाई डायरेक्ट. गो. तर माझा मोठा मुलगा म्हणायचा, "मम्मी आता माझी एक्झाम आहे ना, तर मी 12 वाजेपर्यंत असाही जागी असतो ना, मी पप्पांजवळ बसतो आणि मी बापरे. तिथं त्यांच्यावर लक्ष पण ठेवेल. तू 12 पर्यंत झोपून घे. 12 पासून तू जागी राहा." बाई म्हणजे गो. कंटिन्यू आम्ही सोफ्यावर असे बसून राहायचो मॅडम अरे अरे त्यांच्यासाठी. अरे तर अरे मला अरे. बोलता नाही यायचे ना, ते ॲक्शनने सांगायचे, की "तू झोप" असं ते. म्हणजे हो मग का? तू झोपली की मला जाता येईल बाबा बाहेर असं. हा. बघा. परत मग अजून मला त्रासच द्यायचा राहायचा ना त्यांना. मग कसं हा करायचे, मला युरिनला जायचंय, हा. मला याला जायचंय, मला त्याला जायचंय. रात्रभर म्हणजे झोप नाही, काही नाही, अरे काहीच बापरे. नाही हा. असं. आणि मॅडम खरं सांगू का, म्हणजे मला कधी-कधी असं वाटायचं, की काही लोकं म्हणतात, की ह्या लोकांना आपलं नातं पण नाही समजत बुवा, की आपला मुलगा आहे की बायको आहे. काही म्हणतात, की ते काही इजा पण करू शकतात. मॅडम मी त्या हो. धाकाने पण नाही झोपायची हो, की माझे एवढे-एवढे मुलं आहेत यांनी यांना न काय कळता यांनी केलं काही तर केलं, काय करतील? हो. काय करेल बुवा मी असं म्हणून. मी बरोबर. रात्रभर त्या धाकाने पण नाही झोपायची आणि पण फक्त त्यांना मी ना असं कंटिन्यू ते कडी लावून पाय बांधून ठेवतात की हात बांधून ठेवतात, तसं करून नाही, ठेवायला पाहिजे ते होतं. तिथं केलं होतं मॅडम. तिथं बापरे! त्यांनी मी तुम्हाला तेच म्हटली मी तुम्हाला ते बाकीचं काही सांगत नाही म्हटलं. दवाखान्याचं पण इतके धिंगाणे केले मॅडम त्यांनी. दवाखान्याच्या खाली उतरून यायचे ते डायरेक्ट. हो. रात्रीच्या वेळेस माझे सासरे झोपायचे ना तिथे रात्री, हा. मध्ये हे घुरायचे सासरे. तर हा. त्यांना ते त्यांचा आवाज यायचा ना, की हां, आता हा घुरला, हा झोपला. तर ते ना इकडं-तिकडं बघून घ्यायचे आणि लिफ्टने खाली उतरून येत होते मॅडम ते डायरेक्ट. बापरे. बघा. आणि बांधलेलं असायचं ना त्यांना, हात त्यांचे बांधलेले असायचे, तरी सोडून येऊन जात होते मॅडम ते. बापरे. तर विचार करा मॅडम, मी हा विचार करायचे, की मी ह्या माणसाला घरी जाऊन मी कसे सांभाळेल? बापरे. त्यांना ते मी उलटं हातकडी लावून झोपवायला पाहिजे होतं ते तरी कॉटला. नाही तिथे ती नव्हती. तिथे बेल्ट होते आणि त्यांना गाठी होत्या. तरी ते गाठी मॅडम हाताला सलाईनच्या ह्या असून त्या गाठी बरोबर सोडून घेत होते ते लोक. बापरे.
मग मॅडम असं करत करत 8-10 दिवस गेले. मग मी ना त्यांना थोडं हं, शांत होऊ द्यायची आणि मग हं, त्यांना सांगायची की बघा हं. मी तुमची आई. मग त्यांना घरी आणलं. मग ते परत जी प्रोसेस चालू होती नंतर मुलं आणि मी रोज. आणि मॅडम त्यांनी ना कर्ज पण एवढं करून ठेवलं होतं ना, क्रेडिट कार्ड, येस बँकेचं क्रेडिट कार्ड, हे बापरे सगळ्या म्हणजे बापरे. 2-2, 3-3 बँकांचे क्रेडिट कार्ड, बाई क्रेडिट गं. कार्ड, क्रेडिट कार्ड काढून ठेवलेले होते मॅडम त्यांनी 3-4 बँकांचे. ते लोकही ना एक दीड आता दीड पावणे 2 महिने तर झाले होते. ते लोकही घरी पैसे मागायला यायचे. अरे. इव्हन आहे ना, हे ज्या ऑफिसला जॉबला आहे ना त्या ऑफिसचा असा रूल होता की जेव्हा हे जॉईन करतील तेव्हा सगळ्या महिन्यांचा पेमेंट निघेल, जेवढे महिने घरी आहेत तेवढे. हो. आणि मग त्यामुळे पेमेंट पण बंद आणि हे क्रेडिट कार्ड वाले पण आणि घरात यांचं म्हणजे हे यांना काही सेन्स नाही. आणि इतकं टेन्शन मॅडम एका दिवशी तर असं व्हायचे ना की सगळ्या बँक 2-3 बँक वाले आहेत ना एकाच दिवशी येऊन जायचे बाई गं, की कसं करायच्या हो होत्या मग तुम्ही? मॅडम मी काय सांगते तुम्हाला ऐका ना, म्हणजे म्हणून म्हणते मी बाई स्वामींनी गं. इतकी परीक्षा घेतली ना माझ्या या गोष्टींसाठी, खूप परीक्षा घेतली. म्हणजे बाई मी गं. काहीतरी काय इतकं माझं प्रारब्ध कठीण होतं काय माहिती. बापरे. मग मग मॅडम पण यायची आणि त्या पिरियडला माझी आई माझ्याजवळ होती. आई ते बघायची माझं वालं, "का गं बाई ठीक आहे आज आम्ही या गोष्टी हँडल करून ठेवू, पण तू एवढं कर्ज कसं काय फेडणार आहे? आज बरोबर. प्रत्येक बँकेचे 2-2, 2.5-2.5 लाख रुपये सांगतायत ते, की तू बापरे. कसं करशील?" का गं आई मी कसं करू? मग त्यांना दाखवून द्यायची मी कंडिशन, ही यांची अशी कंडिशन आहे, मी कसं काय हँडल करू? मग ते सांगायचे की ओके मॅडम ठीक आहे. ते हं, फोटो वगैरे काढून घ्यायचे व्हिजिटचे वगैरे आणि ते चालले जायचे. हं. मॅडम खर्च सांगते मी तुम्हाला, 700-800 रुपयाची फिजिओथेरपिस्ट होती. त्यांची मेडिसिन एवढ्या महिन्याला त्यांचाच टोटली 50,000 खर्च होता एकट्याचा. बापरे बापरे. काय कारण उपद्रव की करून ठेवलं हो या माणसाने. बघा तुम्ही कुठल्या 700 ते म्हणजे 800 त्याचं रुपये नक्षत्र कुठलं होतं काय माहिती बाई असं जन्माच्या ह्याला. मॅडम मी खरं तुमचं सांगते. आयुष्य हो. खराब केलं ना या खराब माणसाने. केलं. कसं बोलल्या तुम्ही? मग. मॅडम आणि ना 2 वेळची फिजिओथेरपी 700-700 1400 रुपये त्या दिवसभराची त्याची बाई असायची. गं. आणि जेवण चांगलंच व्यवस्थित खायला देणं. परत बापरे. पेशंट आहे असं म्हणून. आणि हो. मॅडम त्यांचं सगळं ते करणं पण ते पण. तरी मला देवाला मी एकच म्हणायचे, "तू याच्यातनं माझं काहीतरी चांगलंच करशील, चांगलंच करशील." मॅडम मला फक्त माझ्या बापरे. आहे ना तुम्हाला त्या माझ्या स्वामींनी शक्ती दिली हो ताई. शक्ती दिली. मॅडम मग दवाखान्याचा पिरियड सगळ्या नातेवाईकांनी काढला, पण घरचा पिरियडल्या वेळेस कोणीच नाही आलं माझ्याजवळ. बरोबर कोणीच ताई. नाही. कोण आणि मी येतो? कुणावर रुसत पण नाही मॅडम, की माझ्याजवळ आलं नाही. कारण की प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागेवर बरोबर होतं. बरोबर असतं. बरोबर. हां. ज्याच्या त्याच्या. कोणी आपल्याकडे येऊन कसं काय बसेल रोज? आपण पण बरोबर आहे. अपेक्षा कसं करायची? आणि अगदी. असं पण नाही की समोरची व्यक्ती इतकी चांगली होती, की तिच्यासाठी लोकं घरदाराला पाणी सोडून येतील. त्याने हां. कधी माणसाला माणूस म्हटलं नाही. हां. मग बरोबर त्याच्यासाठी आहे. येतील काय? बरोबर. मग काढले मॅडम जसे तसे. म्हणजे हं, जानेवारी गेला, फेब्रुवारीत आम्ही घरी आलो, फेब्रुवारी हं, गेला, मार्च गेला. हं. मग मी असंच विचार करायचे, की स्वामी काय होईल, काय होईल? मग मी डॉक्टरांना आम्ही चेकअपला गेलो. मग डॉक्टर म्हटले, की या महिन्यात इम्प्रूव्हमेंट बरी आहे. तो चालायला पण चांगल्या प्रकारे लागला आहे. आणि जे क्लॉटिंग वगैरे झालं होतं ते पण खूप कमी झालंय. सूज पण कमी झाली मेंदूची असं तसं. बापरे. मग मग मी घरी आली मॅडम. घरी आली परत या माणसाला चालता येत होतं ना आता चांगल्या प्रकारे. तर आता हं. परत त्याच्या डोक्यात तेच किडे वळवळ करायचे. मग मी हं. चिडायची त्यांच्यावर. मी पण जे तेच सांगते मॅडम. बरोबर आहे. मी पण खूप चिडणार नाही तर काय चिडायची, एवढं की तुम्हाला जन्मदाती मी आई कोण पण आहे? नाही एवढं सहन करणार हो ताई. नाही करणार. अहो त्यांचे वडील सांगत होते ना, माझ्याकडनं हे सगळं बघितलं नाही जाणार म्हणून मी चाललो म्हटले. बघा, बरोबर आहे ना ताई. हां, की मग ते मी कसं तुम्ही एक म्हणायचे खानदानी होत्या म्हणून. नाहीतर मग शक्य नाही ताई असं कोणती नव्हतं. मुलगी सहन आणि करणं. आताच्याकडे प्रत्येक जण तेच म्हणतं. अगदी म्हणजे आता जे ऑफिसला जात आहेत, तर त्यांच्या ऑफिसचे पण काय म्हणतात माहिती का, की हं, तुला खरंच बायको खूप चांगली मिळाली, की तू उठला पण नाही, येतो पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हं. अशा पिरियडला मुली सोडून पळून जातात. तिने ह्या हो. पिरियडला तुला साथ दिली हां. असं. तर मग ते झालं मॅडम. मग मी का हे क्रेडिट कार्डचं पण टेन्शन, पैसे आणि दर महिना संपत येत नाही. तोवर मला काय टेन्शन असतं, या महिन्याला कुणाकडून पैसे घेऊ, बाई ह्या महिन्याला कुणाकडून गं! पैसे घेऊ. मग वडील वगैरे समजदार होते. माझे वडील सांगण्याच्या आधीच पैसे टाकून द्यायचे. मग भावाने दिले एका महिन्याला, मोठ्या मेवण्यांनी दिले. 1-1 लाख रुपये खर्च होता मॅडम माझा महिन्याला. बापरे! 50,000 तर तुम्हाला यांचाच सांगते. 45,000 यांचा खर्च असायचा आणि इतर खर्च घराचा हप्ता, यांचे इतके हप्ते बापरे! काढून ठेवले. ते मुलांचे शिक्षणाचे होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च होता. सगळं होतं मॅडम. त्याच्यात बापरे! सगळं मला 1 लाख रुपये लागत होता महिन्याला. बाई गं! आणि त्यात पण आहे ना मॅडम मी खूप कंजूस, खूप म्हणजे हं. खूप खूप काटकसर करत होती मी प्रत्येक गोष्टीला. तरी मला बापरे! एवढे पैसे लागत होते. हो का? मी मुलांना मॅडम पूर्ण कॉलनी सांगते, की माझ्या मुलाला एवढं बाहेरचं खाण्याची सवय होती लहान्याला. हं. तर त्याला जर म्हणायचे ना, "का रे चल ना आपण दुकानावर जाऊ." "नाही ना, माझ्या पप्पाला बोला नाहीये. पप्पाला बोला झालं का? मग आम्ही हे घेणार आहे."
बाई माझ्या पप्पाला बरं गं. मुलं म्हणजे इतके समजदार झाले होते मॅडम. माझा मुलगा 1 रुपयाची चॉकलेट सुद्धा नव्हता मागत माझ्याकडे. बाई फक्त त्याला गं. मोठ्या मुलाने एकच सांगितलं होतं, "आपले पप्पा आता असे आहेत ना, त्यांना बरं नाहीये ना, मम्मीकडे पैसे नाहीये, पप्पांना दवाखान्यात पैसे लागतायत, तर आता मागायचे नाही किती मम्मीकडून." समजदार हो ताई हो, तुम्ही. मॅडम मी तुम्हाला खरं सांगते, जे मला माझ्या नवऱ्याकडून मिळालं नाही ना, ते सुख माझी मुलं मला खूप देणार आहेत. भविष्यात पण खरं, देणार आहेत आणि खरंच आता पण देतील, देतात. खरंच देतील ताई. माझा आणि मोठा मुलगा आजही म्हणतो, की "तू इतकं सहन केलंय ना मम्मी, की म्हणजे मी कुणाला बापरे! सांगणार नाही, पण मला जे वागायचंय ना, ते मी तुला करून दाखवेल." असं म्हणतो तो बघा, मला डायरेक्ट. आता कितवीला आहे हं. तो? आता 9वीला आहे. बघा 9वीला मोठा आहे. झालाय हो. हां. आणि तो वडिलांविषयी पण वाईट नाही मॅडम. फक्त तो बघा, काय म्हणतो, "मम्मी पप्पा वाईट नाहीये. पप्पांना ती आहे ना, ती वाईट करत होती." बघा ताई. हां, काय हे असं तुमचे म्हणतो तो. संस्कार आहेत हो, दुसरं काही नाही. आणि मॅडम मी ना माझ्या मिस्टरांना कधी असं ड्रिंक पण केली ना, मी कधीच त्यांना असं बरं वाईट पण नाही आणि कधी मी त्यांच्याशी फक्त एवढं म्हणायचे, "अहो तुम्ही ती गोष्ट सोडा फक्त बस." बघा. आणि कधी अरे-तुरे पण नाही बोलली आणि कधी काही असं बोलली पण नाही. म्हणून बघ. माझ्या मुलांना आहे ना ती सवयच नाही लागली, की माझी मम्मी असणार. हां. आणि आजही माझ्या मुलांना आहे ना मॅडम, माझी आई किंवा त्यांच्या आईमध्ये फरक वाटत नाही. ते आज पण बघ नाही म्हणणार, की ते पप्पांची आई आली. त्यांना माझी आई जशी वाटते ना, तशीच त्यांची आई पण तेवढी वाटते. हे इव्हन माझी आई तरी परकी वाटते, पण त्यांच्या आई जास्त जवळची वाटते. हे असं आहे. तुमचे संस्कार हो ताई, दुसरं काही नाही. मग मॅडम ते झालं. मग मी एक दिवस आहे ना अशी झोपलेली होती. नाही रात्री मी अशी म्हणजे झोपत नव्हते, पण स्वामींशी बोलत होती. म्हटलं, हं, हे अजून किती दिवस चालेल, काय चालेल? मग सकाळी आहे ना स्वामींच्याच रूपात आमच्या बाजूचे काका आले माझ्या घरी. हं, म्हणे, "ऋतू तुला" आणि माझ्या कॉलनीवाल्यांनी पण खूप सपोर्ट केला. "मॅडम हे असे वागायचे, जेवण करायचे नाही, ते करायचे नाही." सगळे येऊन बसायचे. सगळे सांगायचे, हं. "तुमचं जेवण झालं का? आण गं मग जेवण आण त्यांना, दे आमच्या समोर. दे हां, गोळ्या दे त्यांना आमच्या समोर." हां, हां, म्हणजे हां. त्यांनाच मी सांगून ठेवलेलं असायचं ना, की त्यांनी जेवण नाही केलंय, गोळ्या नाही घेतल्याय. हां, तर हां, हां. कॉलनीतलं कोणी ना कोणी येऊन त्यांना जेवू घालून, गोळ्या देऊन मग जायचे. ओह! बघा. हो, त्यांनी पण मला खूप म्हणजे ते माझी तुम्हाला वागणूक अशी होती ना मॅडम, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. किती सपोर्ट मॅडम मी केलं. काय सांगते, मला दवाखान्याचा बेड, हां. ती टॉयलेटची चेअर हे सगळं मला फ्रीमध्ये माझ्या कॉलनीवाल्यांनी आणून दिलं. मी बापरे! दवाखान्यात होती आणि सगळी व्यवस्था माझ्या कॉलनीवाल्यांनी घरी करून ठेवली होती. बाई एवढं कोण करतं सांगा ताई? हो आणि ना मग आणि 11 ते 11:30 मला तुमचे ते रिलेशन. हो. मॅडम 11:30 वाजता मी दवाखान्यात आली. पूर्ण कॉलनी जागी होती त्यांना बघण्यासाठी. बाई गं! बघा. हां, हो. मुलांना पण जेवण वगैरे आणि आमचा पण स्वयंपाक करून ठेवलेला होता अजून. बापरे! जाऊ होती ना माझी वाली इथे, हां, हां. तिच्याजवळ "का गं आले नाही का अजून? निघाले नाही का?" असं तसं हां, असं. हां, हां, तर हां. मॅडम तर आहे ना मग काका आले आमच्या बाजूचे आणि ते मला कसे म्हणतात माहिती का? "हे बघ हां, तू घाबरू नको. होतील ते पूर्ण बरे होतील. हां, आपला तो दुकानवाला आहे ना, तू त्याला ओळखते ना, तो पण आहे ना असाच झाला होता. पण बघ तो समर्थांचं करत होता ना, हां, तर तो बघ आज करोडचा व्यवहार करतोय. तसं आहे ना, हां. तू विश्वास ठेव, तू चांगलं करशील." अरे मॅडम मी वाह! त्या दिवसापासून एकच मी ना माझ्या मनात खूप राग होता. मी सगळा हं. राग बाजूला काढला आणि बाई त्यांना आहे गं! ना 20-25 दिवसांनीच त्यांना काय सांगायची, त्यांना आहे ना फोटो काढले मी आधी त्यांच्या ऑफिसचे. "तुम्ही हां, यांना ओळखतात? यांचं नाव काय आहे?" हां, पहिले हां. त्यांना माझं नाव शिकवलं, मुलांची नावं शिकवले, बाई, बाई! आई कसं बोलतात, यांना काय म्हणतात, काका म्हणतात, यांना बाबा म्हणतात. इथून बापरे! सुरुवात केली मी त्यांची डायरेक्ट. बाई, बाई, बाई! इथून सुरुवात केली, हळू-हळू बोलतं. परत त्यांना सुचलं नाही का मग मी सांगायची, मी वेट करायची, की मी वेट करते पण मला सांगा, हे काय बोलली तुम्ही असं. बापरे! इथून सुरुवात केली मॅडम. मग मला वेड लागायची वेळ होती, अशी वेळ होती मॅडम ती. खरं आहे ना, आणि वेडच मग लागेल ना ओ ताई, साधी हो. गोष्ट आहे का? माझी आई खरं सांगू का, माझी स्वतःची आई का ते तर ते ही जास्त वेडी झालेली दिसते म्हणे मला. बघा, साहजिक आहे ना ओ ताई. तिला सांगितलं, की तुझी मानसिकता इथं राहून बिघडून जाईल. माझं हं. काम आहे ना, मी कसंही करेल. तू बापरे! मला काही पण म्हण, तू जा. हं. मॅडम पण मी एक सेवा सोडली नाही. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र. दुपारी मला 2ला जमो, 3ला जमो, जेव्हा दिवसभरची जमेल कामं तेव्हा. आवरून. हां, हां. तेव्हा जमेल तेव्हा तो मी घोर कष्ट उद्धारण स्तोत्र चालूच बापरे! ठेवलेलं होतं माझंवालं वाचन. तारक मंत्राचं पाणी चालू ठेवलेलं होतं. अरे सेवा पण बापरे! जी आहे ना, तिला पण खंड केलेला नव्हता मॅडम. मी ओह! झोपायची नाही, पण माझी सेवा मी कंटिन्यू चालू ठेवायची. माझ्या मैत्रिणी मला काय म्हणायच्या, हं. "तू झोपते केव्हा मग?" ओह! मी सांगायचे, "अगं माझी चालता बोलता झोपून जाते. झोपेचं काय टेन्शन" आणि बोलणं पण माझी सगळ्यांशी अजून याच थ्रूमध्ये होतं हां. रडणं नाही, काही बापरे! नाही, काहीच नाही. बापरे! याच कमाल थ्रूमध्ये. आहे. पण एक मनात विश्वास होता, की स्वामी सगळं ठीक करणार आहेत. हा करतील. विश्वास हां, पूर्ण होता. हां, हां. हां, हां. माझ्या आईवर विश्वास नाही, वडिलांवर नाही, कुणावरच नाही. स्वामी तुम्ही हे घातलंय, तुम्हीच व्यवस्थित करणार आहे. बापरे! फक्त देव्हाऱ्याजवळ यायचं, स्वामींच्या फोटोसमोर उभं राहायचं आणि हां, त्यांना एवढं म्हणायचं. हां, मग ते झालं. मग मी ना तिथून सुरुवात केली मॅडम. आईपासून असं म्हणा आणि हां, माझं नाव काय आहे? माझं नाव परत बोला. मुलांचं नाव काय आहे? ते बोला. हां, मग हां. हळू-हळू सुरुवात करत, करत, करत मॅडम मला पैशांच्या पण खूप अडचणी आल्या रस्त्यात. खूपच साहजिक काटे आहे होते ना माझे गं पदरवलेले. ताई, सोपी गोष्ट आहे का?
मेडिसिन इतक्या महाग होत्या ना मॅडम, माझ्याकडे 100 रुपये असायचे, मेडिकल 5-5, 10-10 हजाराचे असायचे आणि माझ्या हातात फक्त 100 रुपये असायचे. अशा वेळेस सुद्धा स्वामींनी मला साथ दिलेली. बापरे. जे इंजेक्शन होतं मॅडम ते 800 रुपयाचं होतं, ते स्वामींनी मला फक्त 200 रुपयात आणून दिले. बापरे बघा. 800 रुपयाचं, आणि ते 2 वेळा द्यायचं होतं. 1600 रुपयाचं इंजेक्शन होतं, ते फक्त मला 400 रुपयात आणून, म्हणजे 200 रुपयात आणून दिलेले स्वामी. बघा कुठून म्हणजे मला तरी स्वामींनी स्वामी खूप मदत येतात. केली. हा. हो. आणि पैशांचं पण सांगते ना मी तुम्हाला, मला आता गरज आहे तेवढ्यात मला कुठून ना कुठून काहीतरी व्यवस्था होऊनच जायची पैशांची, हो. असं होतं. त्यामुळे मला आहे ना, तो एक मला भक्कम आधार होता की माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि मी बोलता चालता काय म्हणते, स्वामी तुम्ही आहेत ना माझ्या बरोबर, चला आपल्याला असं करायचंय, स्वामी तुम्ही आता हे सांभाळून घ्या बरं का. मग हं. इथून सुरुवात केली मॅडम. आणि तुम्ही इतकं काही वेडे नाहीत म्हटलं, तुम्ही तर हा. खूप चांगले आहेत, फक्त एवढे तुम्हाला कळत नाहीये. हा. कळवायला मी आहे ना म्हटलं तुम्हाला, त्यांना सांगायची मी मिस्टरांना. बापरे. तुम्हाला समजवायचंच आहे ना, मी आहे ना तुम्हाला कळवायला, तुम्ही इतके हताश नका व्हा, तुम्ही फक्त मला साथ द्या. हा. त्यांनी मला साथ दिली मॅडम त्यापर्यंत. हो त्यांना फक्त तेच एवढं बरे. सांगितलं, मी जे सांगेल ना ते तुम्ही करायचं. मी तुम्हाला सांगितलं ना, असं मग्याने आंघोळीला पाणी टाकतात. हा. मॅडम अक्षरशः, म्हणजे ते एक दिवस त्यांना सेन्स नव्हते ना, बाथरूम मध्ये घुसून गेले, कोरड्या कपड्यांवर पाणी टाकून आंघोळ करत होते ते. अरे 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 अरे. म्हणजे अशा कंडिशन मध्ये माझ्या पोरांनी, त्यांना आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, मी आणि पोरांनी. बापरे. तर मी त्यांना सांगायचे, हे बघा अशी अंघोळ करतात, हे असं हं. करतात, हे असं करतात. मग हं. हळू 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 आणलं मॅडम. हा. बरोबर 2 महिन्यात त्यांना ह्या सगळ्या आपल्या रुटीनच्या गोष्टी आहे ना, स्वतः हं. अंघोळ करायचं, स्वतः कपडे घालायचं, स्वतः सगळं शिकवलं मी. एवढं तुमच्या हाताने शिकवावं करा, 1 तास मला लागलं. जास्त लागेल, पण तुमच्या हाताने करा आता. तुमच्या बापरे. हाताने हे करा, तुमच्या हाताने ते करा. हा. त्यांना सगळं करायला लावलं मॅडम. मग केलं पण त्यांनी पण. आणि 2.5 महिन्यात मी त्यांना ऑफिसला पाठवलं मॅडम. 2.5 महिन्यात. फक्त आई अडीच ग. पावणे 3. 2.5 महिन्यात. 10 एप्रिलला ती, 10 जानेवारीला ती घटना झाली होती आणि 6 मेला मी त्यांना ऑफिस, 6 जूनला, एप्रिलला मी त्यांना ऑफिस जॉईन करायला लावलं. बापरे. हे तर आश्चर्य आहे हो ताई. आश्चर्य आहे, आश्चर्य म्हणजे मी तुम्हाला मग. आता एकदम शॉर्टकट मध्ये सांगते. त्या मॅडम इथून सुरुवात केली. मग झाला प्रॉब्लेम आता इथे, की त्यांना हं. बोलता येत नव्हतं. बोलता म्हणजे कसं, हा. आता तुम्ही, आता तुमचं नाव आहे सुनीता जगताप, तर हा. त्यांना किती बोलता यायचं, सुनीता पुढे नाही. जगताप, थोडं हा. वेळ देऊन हा. असं, राजपूत असं हा. उशिरा नाव बोलता यायचं. हो हो मग हो. मग त्याच्यामुळे मग जेव्हा ऑफिसला जॉईन केलं, मग ते सर लोकांना थोडंसं हे झालं, की हा. अजून आम्ही त्याला घेऊ नाही शकत, त्याला आठवत नाही बाबा आता, हा. हा. समजत नाही. पण साहेबांची मला मग एक दिवस आठवण आली, का म्हणे तू पैशांचं कसं ऍडजस्ट करते. म्हटलं मग आता काय करून घेते, म्हटलं काही टेन्शन नका घ्या, होऊन जातंय म्हटलं. हा. हा. एवढं असतानाही मी त्यांना एकच सांगायची, तुम्ही टेन्शन नका घ्या, मी सगळं बरोबर करते. बा- मिस्टरांनाही, मॅडम बापरे. त्यांनाही वरून असं सांगायचे, की तुम्ही टेन्शन काहीच घेऊ नका, तुम्ही फक्त आहे ना फिजिओथेरपी व्यवस्थित करा. हा. त्या हा. मॅडम फिजिओथेरपीच्या मॅडम पण होत्या ना, त्या पण छान सांगायच्या, की सर तुम्ही सगळं व्यवस्थित करताय, करा. हा. हा. फक्त मी त्यांना त्यावेळेस, मग त्या एक दिवस मला म्हणे वही काढ आणि मला कुणाकुणाचे पैसे घेतलेत मला सगळं लिहून दे. ओ. आणि मग जेव्हा त्यांना जाणीव झाली, की हिने एवढे पैसे उचलले, तेव्हा ते म्हटले, की मला आता घरी बसून चालणार नाही, मला ऑफिसला जावं लागेल. बापरे बघा. म्हणजे ऑफिसला कमीत गेले कमी मॅडम. त्यांची ती सद्सद्बुद्धी तरी जागृत होती हो ताई. झाले. हो, हो. हा. हा. मग मॅडम त्या दिवसा चतुर्थी होती मॅडम त्या दिवशी एक, आणि त्या दिवसापासून त्यांनी जो शुद्धी पकडली, हा. हा. की नाही फक्त एवढा प्रॉब्लेम झाला मॅडम, त्यांना जे ऑफिसचं जे बाकीचं आहे ना ते आठवत नाहीये, मेल वगैरे. अजून नाही आठवत आहे. नाही, मग तेव्हा सुरुवातीला तर अजिबात नव्हतं आठवत. हा. मग मला सरांनी एक दिवस बोलून घेतलं. अगं म्हणे त्याला काहीच आठवत नाही, आम्ही त्याला कसं काय ठेवू शकतो. म्हटलं सर, अरे अरे त्यांनी अरे. जर आज 16 वर्ष तुमच्या ऑफिसला दिलेत, तर हा. माझी तुम्ही फायनान्शियल कंडिशन थोडी समजून घ्या म्हटलं. मी जर त्यांना बापरे. आज एवढं अगं म्हणे त्याची तर रिकव्हरी तर एकदमच फास्ट आहे म्हणे, त्याबद्दल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे बघ आम्हाला पण वरून काही प्रेशर असतं, हा. तर मग तुला वरच्या सरांना भेटावं लागेल. मॅडम मी आणि धीर आम्ही वरच्या सरांना भेटायला गेलो. ते पण बापरे. आले आमच्या सोबत. हा. त्यांना पण मी खूप रिक्वेस्ट केली, की सर मी आधीच विदाऊट पे मी 4 महिने काढले, आता नाही काढू शकत आहे म्हटलं मी, हा. हा. आणि माझी थोडीशी फायनान्शियल कंडिशन समजून घ्या म्हटलं. हा. मग हा. ते म्हणे आम्हाला पण वरती उत्तरं द्यावे लागतात, हा. त्याच्याकडनं काही गोंधळ झाला तर उद्या कोण कसं घाबरेल, आम्हाला पण जबाबदाऱ्या आहेत, असं तसं खूप झालं. मग त्यांना असं सांगितलं, की आज ते एवढ्या हाय पोझिशनला आहेत ना, तर त्यांना तुम्ही खाली आणा म्हटलं वाटलेस. हा. मग ते म्हटले, की तुझी तयारी आहे का, यांना विचारलं. तर हे म्हटले मी विचार करतो आणि मग सांगतो म्हणे. हा. 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 मग त्यांना त्यावेळेस मग मी त्यांना एकच विचारलं, की सर म्हटलं ठीक आहे, तुम्ही 6 महिने रजे देणार होते ना, मग 6 महिने हे जॉब द्या. 6 महिन्यानंतर तुम्ही ह्या जॉबवर परत त्यांना ज्या आता त्या पोझिशनला आहेत त्या पोझिशनला द्याल का. म्हणे द्यावंच लागणार आहे म्हणे आम्हाला, कारण की आम्ही त्या मेलमध्येच असं लिहून घेऊ, की आम्ही 6 महिन्यासाठी रोल ओव्हर करतोय, आम्ही फक्त हा. सहा महिन्यानंतर हा परत ज्या ह्याच्यावर आहे त्याच ह्याच्यावर राहील असं. अच्छा. म्हटलं सर मी आताच निर्णय
देते. मग ओके म्हटलं, येतील म्हटलं ते. म्हणे ठीक आहे मग. हा हा मग हा मॅडम त्यांनी ना मे महिना तसा केला. एप्रिल तर गेला मग असाच. मग मे हा. महिन्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला दुसरा रोल करायला देऊ. पण तोवर त्यांना जे करतायत ते करू द्या बुवा आता. अच्छा अच्छा मग हा. यांनी पण जे करत होते ना, पण तिथं त्यांना कळत नव्हतं. मग त्यांचे बाकीचे जिथं त्यांनी काम केलं होतं तिथले लोक चांगले होते. ते पण त्यांना सपोर्ट करत होते. ते करून अरे वा खूप वा. आता करून 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 घेतायत ते सगळं. पण मॅडम अजून पण एवढं आहे की त्यांना थोडंसं अजून मेल वगैरे काही आठवत नाहीये. अजून पण अजून नाही म्हणजे आठवत नॉर्मल आहे. नाही ना, आता काय आता तर 5 महिने कंप्लीट झाले. 6वा लागलाय आता त्या गोष्टीला. पण असे घरी वगैरे व्यवस्थित येतात? घरी एकदम आपलं म्हणजे जे आपण रुटीनला राहतो ना, घरी एकदम व्यवस्थित आहेत. बोलणं वगैरे आता क्लिअर झालं बऱ्यापैकी. काय एखादा म्हणता? शब्द एकदम म्हणजे एकदम नॉर्मल झाले ताई. आणि मी सांगते ज्यांचं वजन मी 64 वर आणलं होतं, आज मी त्यांचं वजन 76 किलो वजन केलेलं आहे त्यांचं 2.5-3 महिन्यात. अय्यो, सगळी काळजी घेतली हो सगळी तुम्ही. काळजी. मॅडम म्हणजे डॉक्टर सुद्धा नवल करत होते, की असं पहिलं पेशंट आहे, की एवढ्या लवकर कव्हर पण होणं, तब्येत पण व्यवस्थित करणं. पूर्ण मी जी व्यक्ती ती होती ना आधी त्या पोझिशनला आणून त्यांना आज पोहोचवलंय मॅडम. सोप्पं नाही बाबा. मी नाही पोहोचवलं, माझ्या स्वामींनी पोहोचवलं. आणि मॅडम हम्म. मला ते मी खरं सांगू का मॅडम, मी जेव्हा करत पण होते ना, तेव्हा पण मी ना सांगणाऱ्यांना ते सांगत होते, की मला कुठलंच क्रेडिट नको पाहिजे. फक्त मला त्यांना चांगलं झालेलं पाहिजे. बापरे. मला क्रेडिट आजही नकोय मॅडम. फक्त मी स्वामींना आजही सांगते, की स्वामी फक्त त्यांना जे आठवत नाही ना, ते आठवू द्या आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या कामाला व्यवस्थित लावा. लागू द्या, बरोबर बस आहे. एवढंच आहे मॅडम. मला जीवनात काहीच नको मॅडम. मी जे आहे ना त्याच्यात खूप खुशी आहे आणि खूप आनंदात आहे. आता बापरे. मॅडम माझे मिस्टर मला म्हणतात, "का गं मी तुला किती त्रास दिलाय ना?" त्यांना आठवतं का ते कसे वागलेले आहेत त्या हो, आधीचं? मग मागचं सगळं आठवतंय ना. फक्त काय हे म्हणता? हो. आठवतं? मॅडम आज हो, आता सगळं आठवतंय मागचं एक-एक. मग ते मेलचं पण कसं आहे मॅडम, डॉक्टरांचं म्हणणं काय पडतंय, हं. की जेवढे ते लवकर त्यांच्या जॉबला लवकर टच होतील म्हणे, तेवढं त्यांना हां, पटापट आठवेल. हां, म्हणजे ते ॲक्टिव्ह म्हणजे व्हायला रुटीनला लागतील ते लागलं का सगळं. हां, मग हां, मी हां, त्यांच्या सरांना तीच रिक्वेस्ट केली, की "सर, हां. आज मी जर त्यांना 6 महिने घरी ठेवलं ना, तर ते 6 महिन्यांनी 6 वर्ष मागे जातील" म्हटलं. हो, हो, हो. आणि जर मी त्यांना तिथेच राहू दिलं ना, कारण की डे बाय डे आज तुमची जी प्रोसेस आहे ती बदलत राहते म्हटलं. आणि ती जर मी त्यांना सांगितलं घरी ठेवून जर ती प्रोसेस त्यांना तर आज कळतच नाहीये. परत बरोबर. 6 महिन्यांनी त्यांना आज जे कळतंय ना, ते पण नाही कळणार म्हटलं मग. बरोबर आहे, म्हणून बरोबर. तुम्ही थोडं समजून घ्या. जे होईल ते सर म्हटलं पुढे. मी पण बापरे! बाकीच्या गोष्टींचं हे करून घेते. पण हां, मग सरांनी मला चांगला सपोर्ट केला. ते पण म्हटले, की "तू तू जे बोलते ना, त्याच्यावरून आम्हाला सगळं कळतंय. हां. म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतो." पण शेवटी बापरे! कसं आहे मॅडम, ते शेवटी अधिकारी वगैरे वरचे असतात ना, ते जास्तच हाय लेव्हलचे असतात. त्यामुळे ते कधी-कधी आपल्या बऱ्याच वेळा समजून घेतात. पण आपल्या 1-2 चुक्या दिसल्या ना, मग ते त्यावेळेस म्हणतात, "बघ आता परत-परत आम्ही नाही सहन करू शकत." नाही, अजून नाही तर काही सर चुकी झालीच नाही. त्यांचा नाही त्यांचा पण दोष नसतो. हां, वरून हं. पण त्यांना ते सगळे रिपोर्टिंग हे ते हां, सगळं ते करावं लागतं हां, ना. ते करावं लागतं. मग हो. आता ते म्हणजे करतायत. पण आता जे आधी सुरुवातीला जी अपेक्षा होती ना सर लोकांना, की हा हां, इतका हां, छान काम करत होता. आता हां. ते ते अपेक्षित करतात त्यांच्याकडनं. आणि ते यांची बॉडी पण अजून एवढी काही साथ देत नाही त्या गोष्टींना. असं खूप ट्रॅव्हलिंग वगैरे या गोष्टी होत नाहीये आता जास्त. मग ते जाताना कसे जातात ताई आता? आम्ही गाडी आमची ड्रायव्हर ठेवला आहे. ड्रायव्हर ठेवलाय ना? कारण ते हो, स्वतः अजून हो, तो तेवढं ओ कंट्रोलला मॅडम, आलं टू नसेल ना? व्हीलर एकदम छान चालवायला लागले ते. म्हणजे हां? डबल टिबल सीट आम्ही हां, मला घेऊन जातात ते सुरुवातीला अगं मीच बाई! त्यांना ऑफिसला सोडायला जात होती. 1 महिना एप्रिल महिना. हां. मे महिन्यापासून ते मला बाजारात घेऊन जायला लागले. मला अरे शॉपिंगला घेऊन जायला लागले. मला त्यांच्या ऑफिसला घेऊन जायला लागले. मला सगळीकडे बापरे! ते नेतात आता टू बापरे, व्हीलरने. बापरे! आणि इव्हन ते फोर व्हीलर सुद्धा शनिवार, रविवार भावाला बसवतात त्यांच्या भावाला. बाजूला. आणि दोघं भाऊ बरेच म्हणजे ट्रॅव्हलिंग म्हणजे त्यांचा भाऊ चांगला आहे. हां, सपोर्टेड त्यांना. तो हां. सांगतो, "चल, मी बसतो साईडला, तू चालव गाडी." आई गं! बघा. ती पण चालेल. मॅडम म्हणजे त्यांना पण आता एवढी एनर्जी आली ना, की ते म्हणतात, की "मी जे एवढ्या दिवसात नाही केलं ना, मी ते आता सगळं करेल." फक्त मग हां. ते म्हणतात, की हे असं सर लोकं म्हणजे आता इतक्या दिवसात नाही काही झालं. काल थोडी कंप्लेंट आली, की सर हं, म्हणत होते, की "तू तिथे जाऊनही काहीच काम करत नाहीये, असं नाहीये, तसं नाही." असं म्हणत हं. होते बुवा असं मला. हां, हां. मग काय तुझ्याकडनं अजून पण नाही होते का असं तसं. तेच म्हणते मी स्वामींना, की "स्वामी आज आमची ती रोजी-रोटी आहे, त्याच्यात त्यांना नाही यश होऊन द्या." जाईल ताई. सगळं व्यवस्थित होईल आता आणि आता तेच ना. सगळ्या ताई आणि ताई तुम्हाला तो कमी अनुभव आता हा पण अनुभव आला ना ताई, तर मी हा पण अनुभव लगेच शेअर करणार आहे. हो ताई या लवकर. अनुभवाला मला वेळ लागला, कारण की मला वेळच नव्हता मिळत ताई तुमच्याजवळ एवढं शेअरिंग करायला. बरोबर आहे ना ताई. आणि रात्री पण आहे ना ताई आले पण ना तर पूर्ण वेळ. आणि आजही मी त्यांना हं. 2-3 पेज सकाळी वाचन, योगा त्यांच्यासोबत योगाला बसायचं. बापरे! त्यांच्याकडनं भ्रामरी वगैरे ह्या गोष्टी पण करून घ्यायचं. मॅडम मी म्हणजे त्यांच्यावर एवढी मेहनत घेते ना, की वाह, आयुष्यात मी जर एवढी वाह! मेहनत माझ्यावर घेतली असती ना, तर मी खूप मोठ्या जागेवर राहिली असते आज. खरं आहे तर ना ते ताई.
मग योगापासून, सकाळी उठण्यापासून, त्यांचं सगळं म्हणजे पाणीपासून सगळी व्यवस्था करते मी त्यांची वाली. बापरे! आणि आता पण संध्याकाळी एवढे दमलेले पण असले ना, तर त्यांना सांगते, "अहो, एवढं तर तुम्हाला करावंच लागेल." त्यांच्याकडनं मेल टाइप पण करून घेते. त्यांच्याकडनं सांगते, की असा मेल आल्यावर तुम्ही काय करणार आहेत? मग मी हां. त्यांच्याकडनं लिहूनही घेते. आता मी त्या बापरे! प्रोसेसला सुरुवात केलेली आहे. बाई, 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 बाई! मॅडम, मी त्यांच्यात एकाच दिवसरात त्यांच्या हातात पेन देऊन दिला होता. बापरे! पेन पण हां, म्हणजे ठरवलं आम्ही, की आता तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे. तर पेन हां. पकडता येत नव्हता येत. दिवसभर ट्राय करायला लावला. करा, ट्राय आई करा. मी आणि गं! माझा मोठा मुलगा पण आणि माझा ऐकत होते लहान मात्र. हां, ऐकून नाही ऐकत नव्हते मध्ये-मध्ये यायचं त्यांना ते थोडंसं हे. पण मग हं. परत आम्ही ना काहीतरी वेगळंच घरात मस्तपैकी मुलांना हसवणं वगैरे चालू करायचो, ते करायचो. त्यांच्याच गोष्टींवर त्यांची चेष्टा करायचो. मग हां, त्यांनाही हसवायचो. मग त्या हां. हसवण्या-हसवण्यात परत मग "पप्पा प्लीज आमच्यासाठी एकदा ट्राय करा ना." आई पप्पा गं! मी मुलं त्यांना किती पप्पाच गोड म्हणायची त्या तुमचे. पिरियडला. हं, हां आणि माझा लहान मुलगा कसा म्हणायचा, "पप्पा मी तुमचा बिट्टू आहे ना, हं. तुमच्या बिट्टूचं पण नाही ऐकायचं का तुम्हाला? पप्पा प्लीज ना ऐका आई ना. पकडा गं! ना तुम्ही पेन." मॅडम माझ्या मुलांनी त्यांना स्माइली म्हणजे माझी मुलं मोठे झाले होते आणि माझे मिस्टर लहान झालेले होते. आई गं! बापरे! हो, मॅडम अगदी ना त्यांचा कॉट होता ना, त्या कॉटवरून लहान मुलगा आहे ना, ते हं. घरी आल्यानंतर 7-8 दिवसांनी खाली पडलं होतं आणि त्याला एवढं अरे! मोठं टिंगूळ आलं होतं आणि माझे मिस्टर टाळ्या वाजवून हसायचे. अय्या! काहीच म्हणजे त्यांना त्यांना हे नव्हतं समजत कळत नव्हतं. नव्हतं, की हां. त्याला लागलं का काय? आई मॅडम गं! त्यावेळेस मला काय वाटलं असेल सांगा तुम्ही? साहजिक हो ताई. म्हणजे आणि आज त्या इथे माणसाला पोटचा एवढ्या गोळा, कंडिशन एकीकडे पोटचा गोळा आणि इथे त्या नवऱ्याला ते लहान बाळासारखं हँडल करणं सोपी गोष्ट नाही ना हो ताई. मॅडम मला बाया कसं सांगायच्या, की "तू आहे ना मुलांना वरती झोपायला पाठवत जा आणि तूच झोपत जा एकटी. कसं तू शहाणी आहे." हां. मॅडम मी ना अगदी छातीशी माझे दोघं मुलं काय सांगायचे, "आम्ही तुला सोडून नाही झोपणार." हं. दोघं लहानाला तर एकदम छातीशी घट्ट धरून म्हणजे पकडायची मी बघा त्याला बरोबर आहे. हो. आणि मोठ्याला म्हणायची, की "तू तिकडच्या साईडला झोप." म्हणजे ते तिकडे जर गेले ना, तर मला टच-बिच करतील तर दिसेल मला, की ते तुझ्याजवळ आलेले असं. हां, हां. म्हणून आहे ना बापरे! मॅडम, मी मुलांनाही सोडत नव्हते आणि त्यांनाही नाही. मुलांनीही पप्पांना सोडलं नाही त्यांच्यावाल्या. पण बापरे! आमच्या पप्पांनी आम्हाला खूप त्रास दिला मॅडम. खूप बाई म्हणजे खूपच त्रास गं! दिला आणि आता ते आम्हाला म्हणतात, की मी तुला फक्त मॅडम त्यांना ते आता सुधारताय ना, तर ते फक्त आता देवाने त्यांना त्यांना सुधारण्याचा एक एक संधी द्यावी फक्त बस. बरोबर आहे, बरोबर आहे. एक संधी द्या म्हणतो ना आपण आयुष्यात मला संधी भेटली पाहिजे होती हो, असं. हो, तशी हो, त्यांना हो. ही संधी भेटलीये. फक्त त्याच्यात त्यांना थोड्याशा यशाची गरज आहे आता फक्त. ते बरोबर. भरपूर होऊन जाईल, लांबपर्यंत होऊन जाईल. पोहोचून गेलेले. बरोबर. फक्त त्यांना थोडंसं मी त्याला एकच म्हणते थोडंसं आठवू दे बस. एकदा ते आठवण होऊन आठवले, जाईल. रुटीनला आले, मग काहीच नको आणि मॅडम. मग आता काय आठवण्यासाठी काय अशी ट्रीटमेंट नाहीये का? मग मेडिसिन चालू आहे ना. मेडिसिन चालू आहे, योगा वगैरे एक्सरसाइज चालू आहे अच्छा, त्याच्यात. अच्छा. ताई पण आणि हे डॉक्टरांनी भ्रामरी जे म्हटलंय आहे ना, भ्रामरी हां. ते फार हं, हं. पॉवरफुल असतं ताई. भ्रामरी ना? हो. हो, मी ते त्याच्यात करून खूप घेतेय ना ताकद मॅडम आहे. हां, त्यांच्याकडून. हां. त्यांच्याकडून ते करून आणि मॅडम डॉक्टरांचं पण म्हणणं असं आहे, की पहिले 3 महिने ना लवकर ग्रोथ होते म्हणे काही जणांची अच्छा, आणि अच्छा. 3 ते 6 महिने ग्रोथ थोडी थांबून जाते. मग त्यांचं तेच झालं. पहिले 3 महिने फार लवकर ग्रोथ झाली आणि तिसऱ्या महिन्यापासून थोडी कमी होते. पण हां. आता ते म्हटले, की 6व्या महिना तर 9व्या महिन्यापर्यंत अजून फास्ट होते म्हणे. मग हो आता का? जस्ट 6वा महिना चालू झालेला आहे. हां, पण हां. मॅडम त्यांना आहे ना तुम्ही जरी आज तुमच्यासमोर उभं केलं आणि हे सगळं सांगितल्यावर तुम्ही म्हणाल, की "हा माणूस शक्यच नाही तू म्हणते ते सगळं खोटं आहे." मी इतक्या चांगल्या एवढं कंडिशनला आणून ठेवलंय त्यांना आता. वाह! बघा. हो, स्वामींनी त्यांना एवढ्या आणि मॅडम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पण स्वामींना खूप मानायला लागले आता. हो ना? रोज टिळा स्वामींचा टिळा लावल्याशिवाय जाणार नाही, स्वामींचं नाव घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे मला वाह! त्यांना माझा देवपूजेचा राग होता. आधी मला सांगतात, "देवांजवळ दिवा लाव, देवपूजा कर. तुझे देव बघतायत तुझ्याकडे, देवाजवळ तुझे स्वामी बघतायत." मी त्यांना आता पण परवा पण विषय असाच झाला, तेव्हा पण तेच बोलली. हं. अहो म्हटलं, "मी हा फोटो बघूनच दवाखान्यात यायची आणि एवढी एनर्जी यायची ना," म्हटलं, "माझ्यात नाही तर हा प्रसंग काढणं." ते म्हणतात, "तू खरंच खूप पक्की आहे, की हा प्रसंग माझ्याकडूनही निघाला नसता." म्हणे. खरं आहे. ते पुरुषांनी असं म्हणतात. कुठल्या एवढं बायकोसाठी केलं नसतं हो ताई. नसतं आणि नाही हं. ते म्हणतात पण ना, की माझ्याकडनं एवढं शक्यच नसतं बुवा झालं आणि एवढ्या कंडिशन फेस पण नसती म्हणे मी केली असं म्हणतात ते. हां. पण मी खरं सांगू का मॅडम, खरंच आपल्या स्वामींच्या ह्याच्यात खूप ताकद आहे हो. ताकद आहे. खूप खरंच, ताकद आहे खरंच, स्वामींच्या खरंच, ह्याच्यात. खरंच. मी आधी सुरुवातीला 2 वर्ष केले स्वामींनी मला काहीच अनुभव दिले नाही. हां, पण ह्या एवढा मोठा अनुभव दिला ना मॅडम हं. आणि ह्या अनुभवामध्ये पण स्वामींनी माझ्या एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मदत केली ना माझी. खूप हां. छोट्या गोष्टींमध्ये आणि आता पण सांगते मॅडम, मला आता कुणाचीच गरज नाही. मला स्वामी आहेत ना मला. मला भाऊ नको बरोबर. ना, आई नको ना, बहीण नको, कोणीच नको. मला स्वामी वेगळं. एक फक्त भेटलेले. मला खरं, तेच खरं. पाहिजे आणि माझे 2 मुलं पाहिजे असं झालेलं आहे मला बरोबर आता. आहे, बरोबर आणि आहे. मी इतकी खुश आहे मॅडम, आज जरी ते आता पण याच्यात आहे. मला हे पण माहिती आहे, की याच्यात नाही ते 100% अजून 2-3 महिन्यांनी बाहेर निघणार आहेत. हे हो, स्वामी त्यांना निघतीलच. काढणारच आहे. हो. काढतीलच. 100% काढतील. हां.
ती गोष्टच फक्त मॅडम नाही. म्हणजे आता पण मग काल सर म्हटले, की "तू मी तुला सांगतोय की तसंच कर. अजून 4 महिने रेस्ट कर." हं. असं. पण मग ते म्हटले, की "सर तुम्हाला माझी मिसेसने एवढं सांगितलं." असं. मग ते म्हटले, "अरे तुला अजून." म्हणून मग मी आज स्वामींना म्हटलं, "स्वामी मी अनुभव सांगत नाहीये म्हणून तुम्ही मला अनुभव देत नाहीये का? हां, मग हां, आज हां. काहीही झालं ना," म्हटलं, "मी आज अनुभव देते म्हणजे तुम्ही मला लगेच अनुभव द्याल." म्हटलं. नक्की अनुभव असं. देतील स्वामी. म्हणून मग स्वामी तुमचे म्हटलं, "मी अनुभव 2 एवढे दिवसात." छान शेअर कराल ना ताई, हं. की तुम्हाला विश्वास बसणार नाही अजून. म्हणजे आता तर मॅडम लोकांना बसत नाहीये, पण नंतर तुम्हाला बसणार नाही, की खरंच काय झालं असं. मॅडम खरं सांगते. मी ना आयुष्यात मला आता एक अजून काय टार्गेट आहे माझं माहिती आहे का? मला तुम्हाला भेटायचंय. आई गं! भेटू, खरं भेटू, सांगते मला भेटू, तुम्हाला भेटायचंय. म्हणजे भेटू. मला तुम्ही खानदेशात भेटा की मुंबईला भेटा. पण मला हां, तुम्हाला चालेल, माझ्या मुंबईत चालेल. पण नातेवाईक आहेत. मी हां. तिथे आली ना तरी मी तुम्हाला भेटणार आहे म्हणजे नक्की, भेटणार आहे. नक्की. मला भेटायचंच आहे. भेटूया, म्हणून भेटूया. म्हटलं मी ताईंजवळ अनुभव ताई जर मला बोलल्या ना सगळं व्यवस्थित होणार आहे. स्वामी म्हटलं होणारच ताई, पटकन कर. होणार. इतकं छान होईल ना, फक्त आता आपल्याला हा अनुभव कसा 2-3 भागातनं घ्यावा लागेल. हो, खूपच कारण मोठा झाला. हां, काही हरकत नाही. मोठा झाल्याचं काही मला वाटत नाही. मॅडम त्याला तुम्ही टायटल काय द्याल पण? अ, तुम्ही आता मला लिहून पाठवा जे तुम्हाला योग्य वाटेल ते. अं, चालेल. बरं मी ते पण हं. पाठवते. नाहीतर मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तरी टाकला ना तरी चालेल. हां, काही ते तसं तर नाही. मला त्यावेळेला स्वामीजी बुद्धी देतात तसं मी हां, टायटल मग तेच देते. म्हणते मी. म्हणजे कारण की मी मला काय पण आधी आता ठरवत नाही ताई. हां, हां. स्वामी त्यावेळेला जी बुद्धी देतील. आणि तुमच्याबद्दल पण सांगायचं झालं ना मॅडम, तर हां, आता मी माझ्यावरून जसं मी म्हणते ना, की तुम्ही मला म्हटले ना, की आजच्या याला कोणी नाही करत हो. तसं हां. एक सांगू का मॅडम, आजकाल ऐकून दाखवणारे सगळे आहेत. ऐकून घेणारं कोणीच कसं नाही. बोललात. अगदी, अगदी, हं. अगदी त्या खरं. मानाने तुम्ही म्हणजे तुमचे आम्ही कोणी नातेवाईक नाही. आम्ही काही तुमच्या रिलेशनमध्ये नाही. काही मैत्री नाही. काही नाही. तरी तुम्ही असं ऐकून घेताय, की जसं आपण खूप पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो आणि मी ताई, तुमच्याशी आपण म्हणतो असं, पण हं. आपण नक्कीच एकमेकाला ओळखत होतो. आपण गेल्या जन्मी कोणीतरी एकमेकाचे होतो. त्याशिवाय स्वामी तसंच एवढं जवळ म्हणून आणत नाही इतके हो लोकांना ताई. जवळ घेऊन आले तुमच्यावाले. खरंच हां, आहे ताई. तर त्याशिवाय ताई आपण ते जवळ कविता आणू नये पल्लवी ताई. ताईंचे पण आज सकाळी मी त्यांनाही फोन केला होता एक दिवस. मग त्यांच्याशी पण माझं छान बोलणं. ताई त्या ताईंचे अनुभव आणि त्या बोलतात किती गोड होत्या कविता ताई पण. पल्लवी हां. ताई पण. हो, पल्लवी त्या हो, 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 हो. एस्ट्रोलॉजिस्ट आहे त्या. हां, हे हां, वास्तुतज्ञ. हां. वनस्पती हां, शास्त्राचा बरोबर. त्यांचा हो. अभ्यास आहे. त्या ताईंचे अनुभव पण किती छान असतात आणि सांगतात पण किती छान ताई आणि त्या हो. सामाजिक गोष्टी पण खूप सुंदर सांगतात हो, ताई. हो, हो, हो. की आपण ट्रॅव्हलिंग कशी केली पाहिजे, कुणाशी बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे. हां. किती मस्त आणि खरंच गोडवा आहे ना. त्यांच्यात, हो. फार गोडवा आहे. हो, हो. हं, तेच ना. अशा भरपूर म्हणजे तुमच्यामुळे ना ताई, ह्या हां. भरपूर गोष्टी आणि आधी ना मी असं शोधत राहायची, की मी कुणाशी मैत्री करू, कुणाशी बोलू असं. मला हां. आता गरज नाहीये. आता आमचं स्वामी ओम चॅनल आहे ना, आता कुणाचीच गरज नाही. बरोबर एवढे आहे. दिवसभरमध्ये इतक्या मैत्रिणी जमून जातात याच्यातच, की हां, बाहेरची खरं गरजच आहे. नाहीये. अगदी याच्यातच बरोबर. असं तुम्ही बोलता ताई, पण आता एक वेळ आम्ही असं वाटतं ना, की आपण आपला सगळा एक फॅमिलीच आहे आपलीवाली आपली असं वाटतं. फॅमिली आहे ताई. स्वामी हां, असं परिवार आहे वाटतं. आपला हा. ताई मी पण म्हणजे माझ्याकडनं डेली तर नाही होत, पण जेवढी होते घोरकष्ट, उदाहरण, तारक मंत्र हे वगैरे आणि माझी मुलं ही रोज 100 मोठा मुलगा रोज 108 बापरे! स्वामी समर्थांची माळ जपतो. अरे वाह! मॅडम त्या पिरियडला सेवा सांगितल्या होत्या ना, मग दादांना पण फोन केला होता, केंद्रे दादांना. मग त्यांनी 3 उदबत्तींची सेवा ही 11 दिवस माझ्या मोठ्या मुलाने केली होती 3 उदबत्तींची सेवा. ओह! हो, मग तो पण आता स्वामींना बापरे! एवढं हो ताई, किती एवढसा कमी मुलगा वयात बघा. हो, हो. त्याने पण केली हां मॅडम. आणि ते उदाहरण माझ्या सासूबाईंना पूर्ण गावात देत असतात ना, तर आता मी ते सांगते. माझ्या सासूबाई पण स्वामी भक्त झाल्या आहेत. आता हे आपल्या यांचं तब्येतीपासून आणि माझा भाचा आहे नंदेचा मुलगा, तो पण स्वामी भक्त झालेला आहे. अच्छा, नणंद पण आहे का तुम्हाला? हो, नणंद पण आहे आणि माझी जाऊ आहे ना, ती पण आधी करतच होती थोडं स्वामींचं, पण आमचं हे झाल्यापासून तिचा पण एवढा विश्वास बसलाय खूप आणि हं. माझ्यामुळे आहे ना, माझी अर्धी कॉलनी आता स्वामीमय झालेली आहे. अरे वाह! हो, म्हणजे बघा. आपण म्हणतो की जोडतो, पण जेव्हा स्वामींनी हे प्रत्यक्ष अनुभव दिले ना ताई, तर सगळ्यांचा हं, विश्वास बसला, की तुझ्या बरोबर. देवांनीच तुझ्या नवऱ्याला परत आणलं. तुझ्या स्वामींनीच तुझ्या नवऱ्याला तुम्ही परत म्हणजे आणलं. ना, हं. ह्या युगातली सती सावित्री आहात ताई तुम्ही. नाही हो ताई, एवढं काही नाहीये. ते नाही आपल्याकडनं ताई, करून घेतलं स्वामींनी. तसं करून घेतलं, पण नवऱ्याचे प्राण परत आणणं सोपं नाही ना ताई.
प्राण परत आणण्यापेक्षा पण आहे ना ताई, घरी जे केलं ना मी, ते तर मी स्वतःला पण म्हणते की तू जे केलं ना ते खरंच कुणाकडनंच झालं नसतं, जे तू घरी हां, आल्यावर केलं. म्हणजे बरोबर ताई आहे. इतकं शांत डोकं ठेवून, ज्या माणसाने आपल्याला एवढा त्रास दिलेला असल्यावर एवढं शांत डोकं शांतपणे ठेवून ते करून घेणं करून सोपं नाही ना घेणं. ताई. आणि प्रत्येक कुठेतरी वेळेस तो राग असतो म्हणजे इव्हन हो. ना ताई, हं. आईला सुद्धा मुलाचा राग राग येतो. कधी-कधी असतो मनात. हां, आणि हां. तुम्ही तर कुठे-कुठे रक्ताचं नातं नाही ना. एक आई-वडिलांनी करून दिलं, त्या व्यक्तीबरोबर तुम्ही संसार हं. करायला घेतला आणि तो इतका निभवणं सोपं नाहीये ताई. सोपं नव्हतं. आणि म्हणजे मी ना आजच्या काळातली मुलगी तर कुठली पण असू दे, नाही. ताई ती माझ्या सख्या टिकणारच नाही. मैत्रिणी जेव्हा यायच्या आणि बघायच्या ना, तर त्या आता मला फोन करतात ना, "नाही ऋतू, आमचं तुझ्या इतकं नाही होणार आमच्याकडून. नाहीच मग होणार. साहजिक नाहीच आहे करू असं शकणार आम्ही." ऐकून. आणि आणि त्यातल्या त्यात इतका खटकी स्वभावाच्या माणसासोबत, "नाही हो. गं, नाहीच आणि होणार." आता स्वभाव बदलला का ताई मग? खूप चेंज. हां? म्हणजे अगदी मला कधी जेवणाचं विचारत नव्हते. आता "तू जेवली का? तू आधी जेवण कर. तू आधी झोपून अय्या! घे." म्हणजे मी तेच सांगते, स्वामींनी मला इतकं दिलं ना ताई आता, एकदम म्हणजे चेंज की करून आता एवढं आहे टाकलं. की थोडं कर्ज झालंय, हो, एवढंच आहे. नाही ते. आणि हे एवढं आहे. फक्त या 2 गोष्टी. बाकी मी जीवनात ताई ते इतकी कर्ज आनंदी झाली की पण तुम्ही हं. यू फेडून टाकाल. हां, ते काहीच पण नाही. फक्त ते म्हणतात ना, एखाद्या मूर्तीला घडवण्यासाठी काही खर्च येतो, हो. तसं काहीतरी स्वामींनी स्वामींनी तुमच्याकडनं काढलं. आधीची मूर्ती बदलून त्या मूर्तीला वेगळा आकार दिला. मॅडम मी हेच खरं सांगू का, मी आज इतकी सुखी, फक्त हे तब्येतीचं त्यांचं सोडलं ना, तर मी स्वतःला इतकी सुखी म्हणते आज. मी मग आणि माझे मुलं, मुलगाही तसंच म्हणतो, "मम्मी आपण आता किती आनंदात राहतो ना. मग आता त्याला ते पप्पा बघ पूर्वीचे किती लवकर दिवस येतात आठवत ना." असतील. आणि पप्पा आता छान गप्पा पण करतात आपल्याशी. आणि मॅडम म्हणजे आम्ही ना तिघंही सारखे, म्हणजे आता सारखे झालोय, पप्पा, मी, मोठा मुलगा. अरे तर वाह! तो कसा, आम्ही मस्त गप्पा पण करतो ना, तर आम्ही त्यांची मजाही घेतो. "पप्पा तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तेव्हा कसे करत होते? तुम्ही तेव्हा असं केलं होतं." आम्ही ते ते पण ते हसतात आमच्यासोबत, की आठवल्यावर "अरे हय्या, यार, अरे यार, मी इतका वेंधळा होतो मी. अरे." हय्या. असं म्हणजे आता ते आम्हाला म्हणतात, "अरे मी चुकलो रे यार, मी असं वागत होतो. मी माझ्या आईला पण एवढा त्रास दिला. मी हो माझ्या का? वडिलांना एवढा त्रास दिला." म्हणजे ते आता त्यांच्या वडिलांशी एक दिवस फोनवर रडले, बोलले, की अय्या, "मी तुम्हाला त्या पिरियडला खूप त्रास दिला," म्हणे. "तुम्ही मला भेटायला या ना," म्हणे. अय्या. आईला सांगितलं. आई आता येऊन गेली, भेटून गेली मग. बापरे! मग आईशी हो. एकदम नीट का? म्हणजे मॅडम जसं ते एखादा पिक्चर. आणि मॅडम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून मेन पॉइंट राहून गेला. देऊळ बंद पिक्चर पहिला शो पहिल्याच दिवशी मी पाहिला. अरे वाह! आणि मॅडम हं. जेव्हा तिचा नवरा, म्हणजे त्या पिक्चरमध्ये ते जेव्हा ते वारले दाखवलेलं आहे मेलेलं, आणि ती हां, त्यांना हां. स्वामींना भेटायला घेऊन जाते ना, हां, हां, हां. अक्षरशः माझ्या कॉलनीतल्या बाया माझ्यासाठी हुक्के देऊन देऊन रडल्या मॅडम. आम्ही सगळ्या कॉलनीच्या बापरे! लेडीज सोबत गेल्या. त्या म्हटल्या की सेम तू दिसते आम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये. बापरे! आणि तिचं त्यांचा रोल जसा आहे ना स्नेहा तरडेंचा, हां, हां, हां. सेम त्या रोलने मी करत होती मॅडम घरात. बापरे! म्हणजे साधू मला कुठेही वाटलं नाही की तो पिक्चर माझ्यावरून नव्हता असं. आई पूर्ण पिक्चर गं! मला माझ्यावरूनच वाटला. फक्त स्टोरी थोडी इकडं-तिकडं होती. हो, पण हो, हो, सेम हो. तसाच होता. म्हणजे ज्या ताई माझ्यासमोर आल्या ना, तर त्या मला काय म्हटल्या, की जेव्हा मी त्यांना ते बॉडी पाहिली बुवा त्या यांची, हां, तिच्या हां, हां. नवऱ्याची मेलेली, तर हं. मला सेम दादा, आणि माझ्या मिस्टरांनाही तसाच टिळा लावायची सवय ऑरेंज कलरची. हो का? सेम चेहरा पण तसाच आहे माझ्या मिस्टरांचा, त्यांच्यासारखाच. बापरे! तर देवा! आम्हाला सेम ते दिसत होते मॅडम त्यांच्यामध्ये. आई गं! तर ती अक्षरशः म्हणजे आम्ही बाहेर आलो आणि थोडं मी खूप जो म्हणजे त्यांनी दोघी तिघींनी आम्ही खूप रडून घेतलं आणि मग मध्ये गेलो आम्ही. बापरे! आणि खूप मनाला म्हणजे खूप आणि खूप सुंदर पिक्चर आहे मॅडम. आणि मला हो. तर वाटतं ना, की स्वामींनी माझ्या जीवनात आता पुढे खूप खूप चांगलं चांगलंच लिहिलेलं दिसतंय ताई मला. खूप खूप चांगलं नाही. हं. सोनेरी आहे तुमचं आयुष्य आता पुढचं. तेच सगळं सांगते म्हणजे मी. इतकं सुंदर सुखाचं असेल, की त्याच्यापुढे सगळं शून्य वाटेल तुम्हाला, की हा नवीन जन्म मला त्याचसाठी दिलाय आणि त्यांना पण त्याचसाठी तो नवीन जन्म दिलाय ताई. मॅडम आजपर्यंत मी कधी आवाज चढवून त्यांच्यावर बोलले नव्हते. आता एक वेळ मी तरी "अहो बस करा ना" असं तरी बोललं जातं माझ्याकडून. पण ती व्यक्ती मला आता ते सुद्धा नाही बोलत. अय्या बघा, एवढा चेंज झालाय डायरेक्ट. कमाल आहे ना. म्हणजे जो मला गेटवर येऊ देत नव्हता, तो आता मला काय म्हणतो, "बघ तिथं बायका बसल्या, जाऊन बैस." अरे वाह! बघा ताई, कसं डायरेक्ट असतं ना. मला आता इथपर्यंत येतंय मॅडम. खरं सांगते बघा. मॅडम. म्हणजे आता मला घेणं देण्याचं पण आतापासून ना एवढं हे ना, मग मी पैशांचं कॅल्क्युलेशन करत असेल तरी पण मला म्हणतील, की "अगं नाही गं, तू हे घेऊन घे, तू ते कर, तू हे असं कर." बापरे! इतकं छान ना एकदम, म्हणजे खरंच सांगते मॅडम, इतकं नाही, छान नाही. आयुष्य झालंय ना. स्वामींची आता खूप हां. कृपादृष्टी राहील आणि तुमच्यावर. आताही मी बसली ना मॅडम, मी त्या फोटोच्या समोरच बसली आणि ते सगळं स्वामींसमोरच सांगते, की हां, हे हे असं असं स्वामींपर्यंत आहे. पोहोचताच आहे ना ताई सगळं. हां. आणि आता त्यांना हे पण सांगते, की बघा
मी तेव्हा तुमच्याशी एवढं भांडत होते ना, पण आता बघा मी एवढी सुखात आहे, एवढी हसते असं. हा बघा. पण मग मॅडम ते मी थोडे नीट झाल्यानंतर त्यांना पुन्हा असं ड्रिंक करावंसं वगैरे नाही नाही, वाटलं ना? नाही. नाहीच होणार. आता खूप रडतात पण आणि पछतावा पण करतात मॅडम त्या अरे गोष्टींचा. वा, बघा. ते मला म्हटले, की "तू मला कधी अडवलं नव्हतं का?" म्हणे. म्हटलं, "तुम्हाला सांगू का एक-एक स्टोरी कुठे-कुठे अडवलं होतं असं." हा ते हा हा बाकीचं कधी-कधी जास्त डीप मधलं नाही आठवत ना त्यांना. हा हा कारण की हा. ते किस्से काही एक झाला नाही ना हो मॅडम. भरपूर वेळा बरोबर आहे. झालेले आहेत. तर त्यामुळे 6 त्यांना पण वर्ष. सगळे आठवत नाही. हो. नाही बापरे. मॅडम, खूप ब्लॅक गेले आम्हाला ते 6 वर्ष बापरे. एकदमच. असं. काहीतरी जे त्यांचेच काहीतरी काळ धरून आला असेल तो. पण ते ते तुमच्या रूपाने त्यांना जीवदान मिळालं ताई. फक्त मला आता एकच विचारायचं होतं भगत ताईंना, की मी फक्त त्यांचं म्हणजे आठवण्यासाठी कुठली सेवा करू असं, हां, की ते हां. सांगतील ना मी भगतताई 2-3 वेळा सांगतील. त्यांना फोन केला, पण फोन म्हणजे लागत पण नव्हता 1-2दा आणि लागला तर त्यांनी उचलला नाही. मध्ये त्यांचा वेळ ताई काय त्या आहे? दुपारी 1 ते 3 आहे त्यांचं टायमिंग. पण हां. त्यांचं पण मध्ये थोडंसं फ्रॅक्चर झालं ना पायाला. हो का? हां, हां. हां. मग मग मी ते विचारणार होते, की ताई मी आता कुठली सेवा करू बुवा नाही, त्याच्यावर? नाही कारण त्यांना करून बघा आता फोन. हो, हो, हां? हो, हो. हां. चालेल. चालेल ताई. ताई हं. एक गोष्ट विचारू? बोला ना ताई. मला कधी असं काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करू? बिनधास्त करा. फक्त मला ह्या चालेल. नंबरवर WhatsAppला तुमचं हे हाय काय पाठवते मी. सगळं पाठवून ठेवा. हो, मग हो. मी सेव्ह करून ठेवते सगळं हां. चालेल, चालेल. हो. हां, श्री हं. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. हो.